विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 17 क्रमांकाचा सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही. विचारसागर तरंग 5वा परिच्छेद 17 क्रमांकाचा सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही. बघा, या 5व्या तरंगातील 16 परिच्छेदाचा विचार पूर्ण करून 17व्या परिच्छेदापासून पुढील विचार आपण आज करणार आहोत. त्यामध्ये प्रथम परिच्छेदामध्ये ज्ञेय आणि ध्येय असे जे परमात्म्याचे दोन रूप आहेत त्यातील फरक काय हा बघितला. द्वितीय परिच्छेदामध्ये द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण ही मुख्य शंका आहे. त्यामध्ये पोटशंका वेदगुरु सत्य का मिथ्या. मिथ्या म्हटलं तर पुरुषार्थ हानीहून मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती आहे, आणि सत्य म्हटलं तर अद्वैत हानीहून द्वैत सिद्धी होते. गुरुदेवाने उत्तर दिलं, भगवत पूज्यपाद शंकराचार्याचं मत प्रमाण आहे. इतर आचार्य तत्वनिर्णयाच्या वेळेला विविध अर्थाचं प्रतिपादन करतात म्हणून त्यांचं मत अप्रमाण आहे. पण मग सर्वच ब्रह्मसूत्रावर बोलतात आणि आचार्याचंच मत प्रमाण आणि इतराचं मत अप्रमाण, याला काय प्रमाण? तर कुर्म पुराण त्याला पुरावा प्रमाण म्हणून दिलं. आणि मग जे अद्वैत तत्वज्ञ आपल्या सुखाला कारण ठरायचं तेच दुःखाला कारण ठरू शकतं. द्वैताचं केवळ स्मरण केलं तरी. याकरता भरचूची कथा सांगितली. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही, याकरता त्या राजाची गोष्ट सांगितली. आणि मृगजळाचा दृष्टांत कसा विषम आहे हे कळण्याकरता 3 सत्तेचा विचार सांगितला. तिन्ही कालात बाध होत नाही त्या ब्रह्माची पारमार्थिक सत्ता, ब्रह्मज्ञाना वाचून जगताचा बाध होत नाही म्हणून त्याची व्यावहारिक सत्ता, आणि ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो त्या स्वप्नरज्जू सर्पाधिकाची प्रातिभाषिक सत्ता. मग ईश्वरसृष्ट प्राण त्याची विश्वसृष्ट प्राण त्याचा धर्म तृष्णा याची व्यावहारिक सत्ता आहे. मृगजळाचं कारण त्याचं ब्रह्मज्ञान वाचून बाध होत नाही म्हणून मृगजळा याचं ब्रह्मज्ञान वाचून बाध होतो म्हणून त्याची प्रातिभाषिक सत्ता आहे. म्हणून विषम सत्ता का असल्यामुळे मृगजळांपासून तृष्णेची निवृत्ती होणार नाही. पण वेदगुरु त्यांच्यापासून होणारा ज्ञान आणि हा संसार समसत्ताक असल्यामुळे त्यांच्यामध्ये साधक बाधक व्यवहार व्हायला हरकत नाही असा विचार सांगितला. पुन्हा शंका त्याने घेतली, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. जगत जर मिथ्या आहे तर मिथ्या जगात 2 सत्ता कशाला? एक तर प्रातिभाषिकच म्हणा किंवा व्यावहारिकच म्हणा. तर गुरुदेवाने सांगितलं, आमचा एक नियम आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. रजत कल्पना ही शुक्तीच्या अज्ञानाने आहे म्हणून ती शुक्ती ज्ञानानेच निवृत्त होईल, अन्य ज्ञानाने नाही. आणि जगत सत्य तू भ्रांती ही ब्रह्माच्या अज्ञानाने, ती ब्रह्मज्ञानानेच निवृत्त होईल, इतर कुठल्याही साधनाने निवृत्त होणार नाही. म्हणून जगताची आम्ही व्यावहारिक आणि त्या रजताची प्रातिभाषिक सत्ता दिली, ती निष्कारण नाही असं उत्तर दिलं. पुन्हा तो म्हटला, मग या मिथ्या जगताच्या उत्पत्तीचा क्रम ऐकावा अशी इच्छा आहे. गुरुदेव म्हटले, वाजतवादा दृष्टीने जगत झालंच नाही, त्याचा काय क्रम सांगणार? आणि तू विचारणं आणि आम्ही सांगणं म्हणजे मृगजळामध्ये वस्त्र भिजून पिळण्याचा केलेला तो उडथा बाष्कळ असा प्रयत्न होईल. पण ठीक आहे, आद्यारोपाच्या भूमिकेमध्ये दिसतं जगत म्हणून त्याची संगती म्हणून बोलायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये नाहीच ते जगत म्हणून त्याच्या प्रतिपादनामध्ये सुद्धा एक वाक्यता नाही. छांदोग्यामध्ये 3 भूतापासून, तैत्तिरीयामध्ये 5 भूतापासून, ऐतिऱ्यामध्ये क्रमा वाचून असा विपर्यास का? म्हणले जगत सांगण्यात तात्पर्य नाही. मुमुक्षूने स्वीकारल्या जगताचा निषेध व्हावा आणि त्याची अद्वैत बोधामध्ये स्थिती व्हावी हे त्याच्या पाठीमागचं तात्पर्य आहे. पुन्हा मग असं जर आपण म्हणता तर भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराज आणि ब्रह्मसूत्राचे कर्ते व्यासदेव यांनी ब्रह्मसूत्राचे द्वितीय अध्याय म्हणजे समन्वय अध्याय, त्यावरच्या भाष्यामध्ये आचार्यांनी 5 भूतापासूनच जगत उत्पत्तीचं क्रम सांगितलं, म्हणजे तैत्तिरीय उपनिषदानुसार. हा का? म्हणजे तिथेही जगत सांगण्यात नाही. पण मुमुक्षूला ज्या उपनिषदाच्या द्वारा ज्ञान होऊन आत्मस्वरूपापर्यंत वृत्ती प्राप्त करायची त्या उपनिषदावर श्रद्धाच राहणार नाही. त्यांचा असा नाना मत पाहिल्याच्या नंतर त्यातलं तात्पर्य न कळाल्यामुळे श्रद्धा राहणार नाही. श्रद्धा बांधवते ज्ञानम, तो विश्वास टिकून राहावा म्हणून एकतर एक वाक्यता सांगितली. आणि दुसरं जे थोडेसे विचार करण्याकरता असमर्थ आहे त्यांना लय चिंतनाकरता उपयोग व्हावा. कार्यरूप जगताचा लय कारणरूप मायेमध्ये, आणि कारणरूप मायेचा लय अधिष्ठान ब्रह्मामध्ये, आणि ते अधिष्ठान ब्रह्म मी आहे अशा लय चिंतनाकरता उपयोग व्हावा म्हणून. मग शुद्ध ब्रह्म जगताचं कारण होऊ शकत नाही. जगत उत्पन्न तर झालं पण शुद्ध ब्रह्म जगताचं कारण होऊ शकत नाही. म्हटले का होऊ शकत नाही? ते असंग आहे, अक्रिय आहे, अविकारी आहे, शुद्ध आहे, एकरूप आहे म्हणून ते जगताचं कारण होऊ शकत नाही. मग व्यवहारामध्ये पुरुषाच्या करंगळीला बाळ दिसतं
कोणाचं तो जर म्हणत असेल माझं, तर एका स्त्रीचा स्वीकार करावा लागतो. तसं ब्रह्माच्या ठिकाणी हे जगत जर दिसत असेल तर ते दिसणाऱ्या जगातच संगती लावण्याकरता एका मायारूपी स्त्रीचा स्वीकार करावा लागतो. बरं, कारण गुणा कार्य वर्तनते म्हणून कार्यरूप जगत त्रिगुणात्मक आहे, म्हणून मायासुद्धा त्रिगुणात्मकच मानली पाहिजे. मग शिष्याने पुन्हा शंका केली, सांख्य मताप्रमाणे स्वतंत्र मानली तर नाही चालणार का? म्हणजे सांख्य मताप्रमाणे माया स्वतंत्र मानून चालणार नाही, कारण ही गोष्ट श्रुती, युक्ती आणि अनुभूतीच्या विरुद्ध आहे. कारण श्रुतीने सुद्धा माया स्वतंत्र सांगितलेली नाही, युक्तीने ती स्वतंत्र सिद्ध होत नाही, आणि अनुभूतीने व्यवहारातली एखादी स्त्री पुरुषाच्या आश्रया वाचून बाळाला जन्माला घालू शकत नाही. तशी जड माया स्वतंत्ररित्या जगाला जन्माला घालेलच कशी? मग माया मानली ब्रह्माच्या ठिकाणी का मायेमध्ये ब्रह्माचे प्रतिबिंब पडणार, त्यालाच म्हणणार ईश्वर. मायाबिंब वशुकृत्यात अंशात सर्वज्ञ ईश्वर हा. आणि मग तो ईश्वर सर्व अंतर्यामी आहे, सर्वज्ञ आहे, विराट, हिरण्यगर्भ ईश्वर वगैरे त्याचीच नाव आहे. त्या ईश्वरालाच ब्रह्म विष्णू महेश अशा संज्ञा देखील येतात. असा ईश्वर तत्वाचा परिचय विस्तृत पद्धतीने 4थ्या तरंगात दिलेलाच आहे. पण मायेचं स्पष्टीकरण होणं गरजेचं असल्यामुळे तिचा आधी म्हणजेच उत्पत्ती सांगता येत नाही, म्हणून तिला अनादि म्हणतात. ब्रह्मज्ञानाने तिचा अंत होतो म्हणून अंतवान म्हणतात. सताचा बाध होत नसतो, हिचा बाध होतो ब्रह्मज्ञानाने, म्हणून हिला सताहून विलक्षण म्हणतात. आणि असताची प्रतीती येत नसते, हिची तिन्ही अवस्थेत प्रतीती येते. मी अज्ञानी आहे या रूपाने जागृतीत प्रतीती आहे. स्वप्नात जी त्रिपुटी दिसते ती तिचंच कार्य आहे. आणि मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही, सुषुप्तीतून उठल्याच्या नंतर ते अनुभूत विषयाचं स्मरण होतं, या रूपाने तिन्ही अवस्थेत तिची प्रतीती आहे, म्हणून ती असताहून सुद्धा विलक्षण आहे. अशी सताहून विलक्षण अनिर्वचनीय, म्हणजेच तिचं निर्वचन सद असत सदसद रूपाने करता येत नाही, म्हणून ती मिथ्या आहे, असं मायेचं लक्षण झालं. आणि मग मायेचं लक्षणाचा विचार झाल्याच्या नंतर त्या मायेबद्दल वेदांत पक्षाचं मत काय? सांख्याचं मत आहे स्वतंत्र. वेदांती म्हणतात स्वाश्रया स्वविषया, पण वाचस्पती म्हणतात जीव आश्रया आणि ब्रह्मविषया. पण वाचस्पतीचं मत खंडित आहे, कारण जीवाच्या आश्रित अज्ञान म्हणजेच कंसात माया एक मानली किंवा नाना मानली तरी अनिर्मोक्ष प्रसंग आणि मोक्ष साधनाला व्यर्थत्व कायम आहे. पण ती ब्रह्माच्या आश्रित मानली तर मग मोक्षाची संगती देखील लागते, म्हणून स्वाश्रय स्वविषय हाच पक्ष योग्य आहे. आता ब्रह्म अनादी, त्याच्या आश्रित असणारी माया अनादी, म्हणून मायाचं कार्य जीवेश्वर सुद्धा अनादी. म्हणजे मग जीवेश्वर जर अनादी असेल तर त्यांना माया कार्य म्हणू नये, कार्य म्हणत असेल तर अनादी म्हणू नये. वदतो व्याघात, प्रकरणासंगती नावाचा दोष, पूर्वपार विरोध नावाचा दोष येतो. म्हटले नाही येत, कारण ब्रह्म आणि माया जीवेश्वर मायेचे कार्य म्हणून अनादी म्हणत असताना, ते जीवेश्वर माया कार्य म्हणून अनादी म्हणत असताना कशी अनादी नाही? तर ती गोष्ट सांगत असताना आपला अनादी असून कार्य म्हणण्याला विरोध कसा येत नाही? तर मृत्तिका आणि घटामध्ये जसा वास्तव कार्यकार भाव आहे तसा वास्तव कार्यकार भाव त्यांच्यामध्ये नाही. आपण उदाहरण दिलं होतं, घटाकाश साधी का अनादी? संज्ञा रूपाने साधी, आणि स्वरूप पोकळी रूपाने पाहिलं तर अनादी. तसं जीवेश्वर स्वरूपातः पाहिलं म्हणजे लक्षार्थाने तर ते अनादी आहे, आणि संज्ञा रूपाने पाहिलं तर अज्ञान उपाधीचा स्वीकार करत नाही. कल्पना अविद्या तिने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जिथे. माया उपाधी लागत नाही तोपर्यंत ईश्वर संज्ञा येत नाही, आणि अविद्या उपाधी लागत नाही तोपर्यंत जीव संज्ञा येत नाही. म्हणजे जीव ईश्वर संज्ञा कोणामुळे आहे? या मायेमुळे आहे. म्हणून ते संज्ञा रूपाने साधी आहे, आणि स्वरूपाने पाहिलं तर ते अनादी आहे, असा विचार सांगितला. आणि मग असा विचार सांगून त्या मायेलाच वेगवेगळी नाव आहे. अचिंत्य शक्ती असून युक्ती पुढे टिकत नसेल तर तिला माया म्हणतात. ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून अविद्या म्हणतात. स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही म्हणून अज्ञान म्हणतात. आणि 3 गुणाची साम्य अवस्था असेल तर प्रकृती म्हणतात. आणि तिच्यातले 2 गुण खाचती, रज आणि सत्व, आणि तमधरी उन्नती, त्यावेळेला तिला प्रधान असं म्हणतात. आणि मग असा माया या पदाचा विचार झाल्याच्या नंतर मायेमध्ये प्रतिबिंबित असणारा जो ईश्वर तोच या जगताचा काय आहे? करता आहे. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा ते संस्थापिले, 21 स्वर्गात ते धरले, सत्ता मात्रे आपुले, अजयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी. पण मग जगत कारण आपण 3 पाहिले. जसं व्यवहारामध्ये बाप जगाचं मुलाचं कारण आहे का, आई मुलाचं कारण आहे का, आजोबा मुलाचं कारण आहे? तिघही कारण आहे. बापही मुलाचं कारण आहेच आहे, आईही मुलाचं कारण आहे, आणि आजोबा आहे, कारण आजोबा नसतात बाप नसतात, बाप नसता तर मुलगा नसता. पण केवळ बाप आहे आई नाही तरी मुलगा नाही. तिघही जगाचं कारण आहे. म्हणजे जन्मदात्री म्हणलं तर आई आहे, बीजारोपण या रूपाने पाहिलं तर वडील आहे,
आणि त्या वडिलाची निष्पत्ती म्हणलं तर बाप आहे. म्हणजे काही साक्षात आहे, काही परंपरेने आहे, कारणाचा सगळ्या स्वीकारच आहे. तसं जगतरूपी हे जे बाळ आहे याचं मत ब्रह्म माता काय, या कारणे मी पिता, मत ब्रह्म हे माता आणि अपत्य पुंडसुता जगदंबरू. जगदंबर म्हणजे जगतरूपी बाळ अपत्य आहे आणि त्याचं कारण 3 आहेत, माया, ब्रह्म आणि ईश्वर. तर मग आपण म्हटलो ब्रह्म कोणतं कारण, विवर्त उपादान कारण, माया कोणतं कारण, परिणामी उपादान कारण, आणि ईश्वर कोणतं कारण तर अभिनिमित्त उपादान कारण. मग असा ईश्वर या जगताचं कारण आहे. पण इथं आता 17व्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार आपल्याला सांगतात सृष्टी म्हणजे जगत, त्यास केवळ ईश्वर कारण नाही. मग ईश्वर कारण नाही का केवळ ईश्वर कारण नाही आहे ना, ईश्वर कारण आहे पण केवळ ईश्वरच कारण आहे असं नाही, म्हणजे आणखी काही कारण आहे. मग ईश्वर कारण आहेत आणि जीवाचं कर्मही कारण आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर, असं एक प्रसिद्ध भावगीतामध्ये म्हणतात. कर्म सापेक्ष फलदाता आहे परमात्मा. परमात्मा जर स्वतंत्र जगताचा कारण मानला, कर्ता मानला, तर परमात्म्यावर 2 दोष येतात. एक आहे वैषम्य आणि दुसरा आहे नैर्घृण्य. वैषम्य म्हणजे विषमता आणि नैर्घृण्य म्हणजे निर्दयता. पण परमात्म्याची काही विषमताही नाही, निर्दयता तर बिलकुलच नाही. रामायणामध्ये एक घटनेवरनं परमात्म्याच्या वरवर पाहता वैषम्य आहे असं आपल्याला वाटतं. घटनाक्रम असा आहे काय, आदौ राम तपोवनादिगमनम हात्वा मृग कांचनम वैदेहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम आणि पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दी रामायणम. रावण कुंभकर्णाला संपवलं, ते धारातीर्थी पडले, पण कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. व्यवहारात आपण म्हणतो काहीतरी मिळवायचं म्हणलं तर काहीतरी बलिदान वेचावं लागतं ना. मग त्याच्यामध्ये त्या अनेक प्रभू रामचंद्राच्या बाजूने लढणारी रीस म्हणजे अस्वलं आणि वानर सुद्धा धारातीर्थी पडले. मग युद्धात रामरायाचा विजय झाला म्हटल्याच्या नंतर इंद्रादिक देव अमृताचा कुंभ घेऊन आले आणि रामरायाला बोलले, बोला आता यांना कोणाला जिवंत करायचं. प्रभू रामचंद्र म्हटले, वेचून वानराची प्रेत बाजूला काढा, त्यांच्यावर अमृत टाका, त्याला जिवंत करा. असुराला जिवंत करण्याचं काही काम नाही. मग इथे काय दिसली विषमता. तुम्ही वानराला जिवंत करा म्हणतात आणि राक्षसाला नाही, म्हणजे तुमची विषमता आहे. पण परमात्म्याच्या कृतीकडे नाही पाहायचं, परमात्म्याच्या परिणामाकडे पाहायचं. परिणाम जर पाहिला तर ते विषमता नाही, समताच आहे. म्हणून विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूर दाता. समता आहे. कशी समता आहे तर त्याचं उत्तर असं आहे यम्यम वापे स्मरण भावम ते जे ते कलेवरम तम तमय वैतिकम ते सदा तद भाव व्हाविता. माऊली त्यावर भाष्य करताना 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, आगा मरणी जायाचे 8वे तो तेची गती ते पावे, मातीची तो स्मरावे पंडुकुमारा. अंतमती साचपणे पुढील गती. अंतकाळात जी मती असेल, स्थिती असेल, तीच गती पुढे प्राप्त होती. हा तर नियम आहे की नाही. मग वानर लढत होते कोणासोबत, त्या राक्षसासोबत, आणि राक्षसाकडे पाहत त्यांच्यासोबत लढत ते गेलेत, बरोबर की नाही. म्हणून त्यांना दुर्गतीला जाऊ नये. किंवा आसुरी दैवी संपत्तीचे लोक जास्त काळ जगले तर काय होईल, भक्तीचा प्रचार प्रसार होईल. वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार विठोबाचे नाम, हरिभजनीय धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. या भक्तीचा आणि या 6 गोष्टीचा प्रचार प्रसार करण्याकरता सात्विक लोक जगात पाहिजे का तामसी राजशी पाहिजे. आणि रामाचे भक्त ते सात्विक नाही का, म्हणून ते जगात जगले तर अजून राम भक्तीचा प्रचार प्रसार जास्त करतील, म्हणून त्यांना उठवा. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि ते दुर्गतीला जाता कामा नाही, कारण रामरायाचं कार्य त्यांनी केलेलं आहे, भगवत कार्यामध्ये ते सहभागी झाले आहेत. आणि राक्षसाला का जाऊ द्या. एकतर राक्षस ते जरी लढत राम इकडे होते पण कोणाकडे पाहत होती, मागे प्रभू राघवाकडे पाहत लढत होती. आणि राघवाकडे पाहत पाहत ती गेली, म्हणजे आता ती कुठे गेली, मोक्षालाच प्राप्त झाली ना ती. आता त्यांना जिवंत करून पुन्हा बद्ध करायचं का. कारण काय, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, हेर मानवाची करू नये. देवाची वैर भक्ती करा नाही तर प्रेम भक्ती करा, सद्गतीच प्राप्त होणार आहे. ते वैरत्व केलं तरी राघवाशी केलं, राघवाकडे पाहत गेली म्हणजे ती मुक्तीलाच प्राप्त झाली. आता त्यांना कशाला पुन्हा उठवायचं, कृतार्थ झाले नाही ते. बरं जाऊ द्या, समजा त्यांना उठवलं तर उठवल्याच्या नंतर ते म्हणतील का आता रामाच्या पक्षात येऊ का, ते रावणाचं जे जे करतील. शेवटी आसुरी स्वभाव आहे ना, स्वभाव दुरुतिक्रमा. उठल्याच्या नंतर पुन्हा ते राक्षसी पद्धतीचं वर्तन करतील, पुन्हा आणखी पतनाला जातील. मग आणखी त्यांचं पतन करणं उठून त्यांना करणं बरोबर का चुकीचं ठरेल.
चुकीचं ठरेल, म्हणून त्यांना उठवलं नाही. मग वरवर दिसली विषमता तरी परमात्म्याची खरी काय आहे? समता आहे, त्यांच्यावर केलेली दया आहे. आणि वानरावर सुद्धा केलेली एक प्रकारची दयाच आहे. असा दयाघन करुणानिधी आहे ना. म्हणून ते लोकाभिरामम रणरंग धीनम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामदूतम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. म्हणजे करुणा रूप असे परमात्मा आहेत. त्यामुळे त्यांनी ती करुणाच आहे. राक्षसावर केलेली सुद्धा ती, त्याला न उठवलं ही त्यांच्यावर करुणाच आहे. आणि वानराला उठवलं ही ती सुद्धा त्यांची करुणाच आहे. दिसायला विषमता असेल पण परिणाम त्याचा काय? समता आहे. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी वैषम्य नामाचा दोष नाही. आणि दुसरा नैर्गुण्य म्हणजे निर्दयता. परमात्मा निर्दय आहे का दयाळू आहे? जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याची करती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मजच माझी होत असे. साधू संतांनी जिथे जिथे परमात्म्याचं वर्णन केलं, क्रूर म्हणून केलं का दयाळू म्हणून केलं? कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही आणि गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगी येई वो पांडुरंगी आणि जीवाची जीवलगी येई वो पांडुरंगी. किंवा ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, तुवा सनकाधिकाची निमाने सायुजी सौरस दिधला पुतनेजी विषाचे निस्तन पाने मारू आली ऐशी अपराधी अशी शिपळा आपण पे ठाव दिदला गोपाळा काय उत्तम चरणाच्या बाळा द्रौपदी चाड तो वनाला याची लागी. जे बैसया पित्याच्या ओसंगी चंद्र सूर्यादिका परी श्लाघू केला असं माऊली त्याचं वर्णन करतात. आढळपदी बाळबाई सवेला ध्रुव क्षीराचा सागर उपमन्या असा तो दयाघन आहे. म्हणून त्याच्यामध्ये निर्दय बिलकुल परमात्मा नाही, दयाळू आहे. मागे एकदा आपण गोष्ट दयाघनला सांगितली होती, आठवत असेल बघा, आठवण करून देतो. वारकरी आहे, त्यांचा नियम आहे, कोणीतरी पंक्तीला घेऊन बसायचं आणि त्यांना जेव घालून मग अतिथी भोजन करून आपण जेवायचं. जेवायला बसल्याच्या नंतर त्यांना म्हणले म्हणा रामकृष्ण हरी भजन करू 5 मिनटं जेवू. ते म्हटले त्याचं नाही, तुमचा भजन तासभर करतो पण त्याचं 5 मिनटं नाही. त्याने मला 8 दिवस उपवास ठेवलं. त्याला राग आला. ते म्हणले त्याचं माझं करून काय, माझ्या परमात्म्याचं कर. म्हटले नाही करणार. म्हटले मग जेवता नाही येणार. म्हटले चालेल. ते उठून गेले भरल्या ताटावर. पण ते भगवंताचं भजन नाही केलं, राग आला त्याला. मग देवाने वारकऱ्याला प्रगट होऊन विचारलं, गेलेली व्यक्ती साधारण किती वयाची? म्हणले 50-51 असंपर्यंत असेल. म्हणले मग 50 वर्ष झाले, त्याने माझं एकदाही नाव घेतलं नाही तरी मी त्याला जगवलंच ना, त्याला मी अन्न पाणी वेळेवर दिलं ना. मग आज एक दिवस तुमच्याकडे स्वातंत्र्य, एक दिवस त्याला नाव नाही घेतलं तर तुम्ही त्याला जीव घातला असता तर कुठं बिघडलं असं परमात्मा बोलतात. मग ह्या परमात्मा किती आहेत? दयाघनच आहे. किती दयाळू असला पाहिजे. बरं, नामदेव महाराजांनी आक्षेप घेतला. काय म्हटले? स्वतःला दयाघन म्हणतो, जनाबाई महाराज म्हणतात धुंद झाला तुझा दरबार. काय म्हटले? न्याय नाही. ज्यांचे किलोचे टाळ पावशेरावर आले, त्यांचं तेल आहे तर पीठ नाही, मीठ आहे तर अमुक नाही, आणि ज्यांचं सगळा काही गोंधळ घालतात त्यांचं मात्र आनंदात चाललं. काय तुझ्या घरी न्याय नाही? नामदेव महाराजला देव मानायला लागले. जनाबाई म्हणतात ते ठीक आहे, त्यात अशी आहे तुमच्या, पण तुम्ही पण म्हणजे तुम्ही पण म्हणजे खऱ्याला काय, खऱ्याला त्याला कर नाही, त्याला डर कसला? खरंच आहे म्हटले देवा. नाही म्हटले नाम्या, तुझी उपाधी अविद्या आहे, तू अल्पज्ञ आहेस म्हणून तुला वाटतं. माझी उपाधी माया आहे, मी सर्वज्ञ आहे. म्हणले मग तुझी उपाधी मला दे, मग बघतो. तुझ्या जागेवर मी राहतो, मी सगळी घडी बदलून टाकतो. नामा नाही म्हटले. नाही म्हणले देच एकदा. आता ते काय आहे, बाल हट्ट, भक्ताचाही हट्ट आहे आणि याला रूपावळी करून खळे हरिदासी त्यांनी हट्ट केले आहेत. त्यांच्याकरता जर साकार झाला तर एवढा हट्ट का पुरवणार नाही? मग देव झाले नामदेव आणि नामदेव झाले देव. नामदेव देवाच्या जागेवर. नामदेवाला देवाने सांगितलं पण लोणी लावल्याच्या नंतर या अवतारात खायचं नाही, फक्त पाहायचं आहे. तोंडाला लावल्याच्या नंतर पार्सल करशील मध्ये. नाही म्हटले तू आता शांत बस, कर काकडा सुरू. म्हणून देवाचं चालू झालं, उठा उठा पांडुरंगा. देव काकडा आरती करतात. नामदेव महाराज देवाच्या जागेवर उभे. दर्शन बाहेरला भक्ताची मंडळी आली. मग नामदेव महाराज माया उपाधी असल्यामुळे सर्वज्ञ झाले ना, मागचं बॅकग्राऊंड त्यांना दिसायला लागलं, त्यांची हिस्ट्री, 7/12चा उतारा पुढे आला. समोरचा पाहिला, त्याला एक डोळा दिसला तर नामदेवाला वाटायचं देवाने एक कशाला ठेवला, दोन्ही फोडले पाहिजे, कारण यांनी लोकांचे 4-4 फोडले. एक पाय पाहिला का नामदेव वाटलं तर दोन्ही काढून टाकावं, एक कशाला ठेवला. असं करता करता तास निघून गेला. देव म्हणायला लागले आता या खाली. काय दुरुस्ती केली? म्हटले देवा तुम्ही करता तेच बरोबर आहे. म्हणजे ज्यांना एकही डोळा ठेवू नये त्यांना तुम्ही किमान एक डोळा देता, ज्यांना एकही पाऊल ठेवू नये किमान एक पाऊल तरी तुम्ही देता. कारण खुनकाबादला फाशी जरी असलं तर राष्ट्रपतीने रदबदली केली तर काही ना काही तरतूद करता येते. तसे तुम्ही या सृष्टीचे चालक आहात. मग जैशी करणी वैशी भरणी जरी असली तरी तुमचं हृदय हळवा असल्यामुळे तुम्ही त्यांना काही ना काही सवलत देतात, सुधारण्याची संधी देता. म्हणून तुम्ही खरंच दयागुण आहे, दयाघन आहात. म्हणजे परमात्मा ठिकाणी वैषम्य आहे का, नैर्गुण्य आहे का? दोन्ही नाही. दोन्ही नाही तरी सुद्धा विषमता दिसते का नाही? सृष्टीत विषमता दिसते. कशाचं फल आहे? जीवाच्या कर्माचं फल आहे.
म्हणून परमात्मा हा जे केवळ परमात्म्याची इच्छा जगाला कारण आहे, तर जीवाचं कर्मसुद्धा त्याला कारण आहे. पण मग आता शंका येते, सृष्टीमध्ये विषमता दिसते, जीवाचं कर्म त्याला कारण आहे. आणि आपण मागे बघून आलो 4थ्या तरंगात, पूर्व सृष्टी हे उत्तर सृष्टीला कारण आहे. पण जेव्हा केव्हा पहिली सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला तिच्यात तरी विषमता असणार की नाही, त्याला कुठून कर्म कारण आणणार? तर ही शंका वेदांत सिद्धांत अनभिज्ञ पडत मूर्खांना येते. का? कारण वेदांत सिद्धांतामध्ये किती गोष्टी अनादी आहेत? 6 गोष्टी अनादी आहेत. 4थ्या तरंगात बघून आलो, जीव ईश्वर त्यांचा भेद, ब्रह्ममाया आणि त्यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध, या 6 गोष्टी अनादी आहेत. त्याच्यात काही गोष्टी प्रवाह रूपाने अनादी आहेत आणि काही स्वरूपाने अनादी आहेत. या 6 गोष्टी स्वरूपाने अनादी आहेत. आणि सृष्टी उपजेते नासे, नासेले ते पुनर्विदिशी, हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे का, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समय, ऐशेने कल्पकोडी जाय परी जाती न नसे. ही गोष्टी कशी आहे? प्रवाह रूपाने अनादी आहे. त्यामुळे पहिली सृष्टी कोणती हा प्रश्नच उपस्थित होत नाही. अशा पद्धतीचा विचार प्रतिपादन केला तो 17व्या परिच्छेदामध्ये. त्याचा आशय आपण बघितला. आता पंक्ती आपण वाचून घेऊ. बघा, सृष्टीस केवळ ईश्वर कारण नाही. मग ईश्वर कारण नाही का? केवळ ईश्वर कारण नाही. बोला, केवळ ईश्वर कारण नाही. मग कोण? जीवाच्या कर्मासहित ईश्वर कारण आहे. म्हणजे मुख्य प्रधान कारण कोण? जीवाचं कर्म. आणि त्याला निमित्त कारण, त्याला साकार करणार कोण? परमात्मा आहे ना. म्हणजे कर्म सापेक्ष फलदाता. काय म्हणतात बघा, ईश्वर सृष्टी निर्माण करतो, त्यास केवळ ईश्वर इच्छाच कारण नाही. मग जीवाचे कर्म देखील काय आहे? कारण आहे. बोलत चला, गतकल्पाच्या प्रलयकाली जीवाचे कर्म आपले फल देण्यास सन्मुख होत नाही. गतकल्प म्हणजे मागचा कल्प. मागचा कल्पातलं कर्म या कल्पाला कारण, या कल्पातलं कर्म त्याच्या पुढील कल्पातल्या सृष्टीला कारण. म्हणून गतकल्पाच्या प्रलयकाली जीवाचे कर्म आपले फल देण्यास सन्मुख होत नाही. आणि ज्या वेळेला सन्मुख होते त्यावेळी जीवाच्या कर्मानुसार ईश्वर काय करतो? सृष्टीची रचना करतो. कारण आपण आताच बोललो, कर्म सापेक्ष फलदाता परमात्मा. आगा कर्मे जे वर आवे तैती सुखदुःखी फळा यावे, तया ती भोगावा यावे ध्याय का. किंवा महाराज म्हणतात, भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान. किंवा केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. म्हणून कर्माप्रमाणे ईश्वर सृष्टीची रचना करतो. समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला विन्मुख झालं का तमगुण प्रधान मायावपतीचा स्वीकार करून शंकर रूपाने जगाचा प्रलय करतो. आणि समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झालं तर रजगुण प्रधान मायावपतीचा स्वीकार करून ब्रह्मदेव संज्ञा धारण करून जगाची उत्पत्ती करतो. आणि जीवाचं कर्म भोगाला सन्मुख आहे अशा मधल्या काळामध्ये सत्वगुण प्रधान मायावपतीचा स्वीकार करून विष्णू रूपाने सगळ्या जगाचं पालन परमात्मा करतो. आणि ज्यावेळेला हे 3 काम करतो त्यावेळेला त्याला ब्रह्मा विष्णू महेश असे एकाच ईश्वराला ही 3 नावं येतात. जसं की बसून बोलू लागला की प्रवचनकार, उभाने बोलू लागला की कीर्तनकार, आणखी वारीला भजन करत चालू लागला की भजनी गायक म्हणून अशी संज्ञा येतात की नाही एकाच व्यक्तीला. तसं एकाच असणाऱ्या परमात्मा तत्वाला आपण ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणतो. तोच ईश्वर ज्यावेळी आपला जीव फलाच्या इच्छेने कर्म करतो आणि कर्मानुसार उच्च नीच भोगाकरिता, जीवाच्या उच्च नीच भोगाकरिता ईश्वर काय करतो? या समग्र सृष्टीची रचना करतो. म्हणून म्हणतो आपण, जेणे हे विश्व निर्मिले, किंवा जयापासून सगळं मयीमंडळ हे झाले. पण कशामुळे झाले? एकट्याने केले का जीवाच्या कर्मानुरूप केले? जीवाच्या कर्मानुरूप केले. आणि म्हणून ईश्वराच्या ठिकाणी 2 दोष नाही, त्यातलं एक वैषम्य, 2 नैर्गुण्य. वैषम्य म्हणजे विषम दृष्टी आणि नैर्गुण्य म्हणजे निर्दयता. मग परमात्म्याच्या ठिकाणी विषमता आहे का निर्दयता आहे का? दोन्ही नाही. दोन्ही नाही. मग परमात्मा तर राक्षसाला मारतो आणि भक्ताला तारतो, मग विषमता नाही का? बोला ना. नाही. निर्दयता आहे का? निर्दयता नाही. कारण राक्षसाचं कर्म मारण्यासारखं आहे म्हणून मारतो, भक्ताचं कर्म तारण्यासारखं म्हणून तारतो. ज्याचं जसं कर्म तसं तो फल देतो, म्हणून त्या ठिकाणी विषमताही नाही. उलट राक्षस मारण्याची योग्यतेचे असताना तारले असते, भक्त तारण्याची योग्यता असताना मरू दिले असते, तर मग विषमता झाली असते, मग निर्दयता ठरली असते. पण ज्याला जे पाहिजे, ज्याचं कर्म ज्या योग्यतेचे तेच फल परमात्मा देतो, म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी विषमताही नाही आणि निर्दयताही नाही. म्हणून वैषम्य निर्घृण्य नाही. पण प्रश्न असा आहे का, हे म्हणजे काय? वैषम्य नैर्घृण्य जे जगात दिसतं हे प्रथम सृष्टीत कसे जमणार? कारण त्या विषमतेला आणि निर्दयतेला वरवर पाहता जरी वैषम्य नैर्घृण्य दिसले तरी ते तसं नाही, कारण त्यांचं कर्म जसं आहे तसं त्यांना फल आहे. पण पहिल्या सृष्टीत कर्म तर नाही आणि तिथे सुद्धा काय असणार? विषमता असणार.
याचं उत्तर काय ते उत्तर देताना म्हणतात बघा, प्रथम हे पण हे प्रथम सृष्टीत कसे जमणार, कारण प्रथम सृष्टीत जीवाचे काय नाही, कर्म नाही, आणि प्रथम सृष्टीत सुद्धा काय आहे, उच नीच भाव आहे असणारच. मग यामुळे प्रथम सृष्टीत ईश्वराच्या ठिकाणी काय दिसणार, विषमता येणारच ना असं आपण म्हणाल. पण हे म्हणणे काय नाही, बरोबर नाही. कारण संसार प्रवाह कसा आहे, हा अनादी आहे, आणि संसार प्रवाह अनादी आहे म्हणजे कशा रूपाने अनादी आहे, प्रवाह रूपाने अनादी. उपजेते नासे याप्रमाणे किंवा बीजमुळे झाड होय याप्रमाणे. मग त्यात पूर्व सृष्टी, पूर्व म्हणजे मागची सृष्टी, उत्तर म्हणजे पुढच्या सृष्टीला काय आहे, कारण आहे. आमकी सृष्टी प्रथम आहे असे म्हणता येईल का, हो म्हणता येणार नाही. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी काय नाही, दोष नाही. कोणता, वैषमता आणि नैर्घृण्य. वैषम्य आणि नैर्घृण्य हे दोन दोष परमात्म्याच्या ठिकाणी नाही. जीवाच्या ठिकाणी आहे का, हो जीव, त्याच्यामुळे जीव झाला. वैषम्य आणि नैर्घृण्य दोषामुळेच तो काय झाला, जीव संयोजनेला प्राप्त झाला. ज्या दिवशी जीव हे दोन दोष टाकून देईल त्यावेळेस जीव नाही राहणार, जीव शिव होईल. म्हणून आपण एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी हे दोन दोष नसले ना, आपण त्याला नुसता माणूस नाही म्हणत, काय म्हणतो, हे देव माणूस आहे ना, म्हणजे देवासारखे यांच्या ठिकाणचे सद्गुण आहे, यांच्या ठिकाणी वैषम्य आणि नैर्घृण्य दोन दोष नाही असं आपण म्हणतो. आता सृष्टी उत्पत्तीचा प्रकार आपल्याला सांगतात, त्रंग 5 आणि परिच्छेद 18 क्रमांकाचा. आता इकडे बघा, ही सृष्टी उत्पन्न परमात्मा करतो ना, कर्मसापेक्ष फलदाता. तर हे जगत किती भूतापासून बनतो माऊली, जे परमात्मा देतो 5 झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भाऊ तशी चाकी सुधले जन्ममृत्यूच्या, किंवा पंचभूताचा गोंधळ केला एकी ठाई मिळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी, इदम द्राव्यम पांचभौतिकम. हे 3 वचन आपण कायम बोलतो. पंचमहाभूतकारी ही सृष्टी आहे. पण मग पंचमहाभूतकारी सृष्टी असताना 5 भूत हे गुणवान आहे का निर्गुण आहे, गुणवान आहे. 5 भूताच्या ठिकाणी गुण आहे. आकाशाचा गुण शब्द, वायूचा गुण स्पर्श, तेजाचा गुण रूप, जलाचा गुण रस, आणि पृथ्वीचा गुण गंध. हे गुणवान भूत आहे ना. मग 5 भूताच्या ठिकाणी 5 गुण आहे का, 5 भूताच्या ठिकाणी एक गुण आहे. तर 5 भूताच्या ठिकाणी 5 गुण आहे असंही नाही, 5 भूताच्या ठिकाणी एक गुण आहे असंही नाही. कारण परंपरा जितकी जास्त गुण तितके अधिक, कारण परंपरा जितकी कमी गुण तितके कमी. म्हणजे कसं, पहिलं भूत आहे आकाश. इकडे बघा बोटाकडे एक मिनिट. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, किती भूतं झालीत, 5 भूतं झाली. तर हे एकच पहिल्याच क्रमांकाला कोण आहे, आकाश. त्याच्या अगोदर भूतच नाही, म्हणून त्याच ठिकाणी एकच गुण आहे. आणि आकाशापासून निर्माण झाला कोण, वायू. मग वायूमध्ये स्वतःचं एक गुण आहे आणि त्याचं कारण आकाशाचं एक आहे, म्हणजे किती गुण झाले वायूमध्ये, 2. तिसऱ्या क्रमांकाला कोण, तेच त्याच्या ठिकाणी 3 गुण, कारणाचे 2 आणि स्वतःचं 1. चौथ्या क्रमांकाला जल, मग जलाच्या ठिकाणी 4 गुण, स्वतःचं 1 आणि कारणाचे 3. आणि आकाशाच्या ठिकाणी आपलं पृथ्वीच्या ठिकाणी 5 गुण, कारण स्वतःचं 1 आणि मागच्याची 4. ठीक ना. असे म्हणजे कारण परंपरा जितकी अधिक गुण तितके अधिक, कारण परंपरा जितकी कमी गुण तितके कमी. आता हे बोलत चला. पहिलं गुण भूत कोण, आकाश. मग आकाशाचा गुण कोणता, शब्द. मग आकाश ठिकाणी एकच गुण आहे, कोणता, शब्द, कारण त्याच्या अगोदर काही भूतं नाहीत. मग आकाशाच्या ठिकाणी एक गुण आहे, शब्द. कोणता, तो प्रतिध्वनिरूप शब्द आहे. आपण कुठेही पोकळीमध्ये गेलं, हॅलो म्हणलं का हॅलो हॅलो असा रिप्ले येतो, इकोसिस्टीम सारखा आहे ना. मग हा प्रतिध्वनी त्याला म्हणतो आपण. मग आकाशाच्या ठिकाणी एक गुण आहे, कोणता, शब्द. तो कोणता, प्रतिध्वनिरूप. कोणता शब्द बोलत चला, प्रतिध्वनिरूप. आकाशाच्या नंतर इकडे बघा नंतर ते पुस्तकात बघा, हे 2 कोण, वायू. आकाशाच्या नंतर वायू. मग वायूच्या ठिकाणी किती गुण, ते 2 नंबरला असल्यामुळे 2 गुण, एक स्वतःचा आणि एक त्याच्या कारणाचा. मग कारणरूप कोण, आकाश. आकाशाचा गुण कोणता, शब्द. मग आकाशाच्या ठिकाणी कारणाचा गुण आहे, शब्द. कोणता, आपला आकाशाच्या ठिकाणी म्हणता वायूच्या ठिकाणी. मग शब्द कोणता आहे, बिशी असा शब्द आहे. सु करत वाहतं, त्याला संस्कृतमध्ये बिशी म्हणतात. मग बिशी असा आकाशाचा कारणाचा गुण शब्द आणि स्वतःचा स्पर्श. मग वायूचा स्पर्श कसा आहे, अनुस्नासित स्पर्श. तो उष्णही नाही आणि शीतही नाही, मीडियम, मध्यम. पण मग कधी कधी काही ठिकाणचा वारा गरम लागतो आणि काही ठिकाणचा गार लागतो. मग पाण्याची जमीन असेल तर जरा गार लागतो, आणि डोंगराळ खडकाळ जमीन असेल तर गरम लागतो. पण तो भूमीचा दोष आहे, भूमीत संक्रमित झाला आहे. पण तो मूळचा कसा आहे, अनुस्नासित स्पर्श. मग हे बघ, हे कोण, आकाश. आकाशाच्या ठिकाणी एक गुण, कोणता, शब्द. कोणता, प्रतिध्वनिरूप. हे 2 वायू. या ठिकाणी कारणाचा कोणता, बिशी शब्द, स्वतःचा अनुस्नासित स्पर्श. 3 नंबरला कोण, तेज, अग्नी आहे ना. मग त्याच ठिकाणी कारणाचे 2 आणि स्वतःचे 1. मग कारणरूप आकाशाचा एक शब्द कोणता, भुकू शब्द. भडभड वागतो ना अग्नी, भुकू शब्द आहे. वायूचा गुण जो स्पर्श आहे, उष्ण स्पर्श. अग्नीला चटका भासतो ना आपल्याला, नकळत पाव अग्नीवरी जरी पडे
तर 10 न घडे ऐसे कदा न घडे, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं उष्ण स्पर्श आणि त्याचं स्वतःचं रूप कसं आहे, भास्वर रूप, प्रकाशमान रूप. अग्नी कसा दिसतो, दैदिप्यमान दिसतो, प्रकाशमान दिसतो. मग 4 नंबरला कोण, जल. मग जलाच ठिकाणी कारणाचे 3 आणि स्वतःचा 1. मग कारणाचा, आकाशरूपी कारणाचा शब्द जलाच ठिकाणी कोणता, बुलबुलू शब्द. बुडबुड बुडबुड वाहतं पाणी, खळखळ खळखळ वाहतं ना, आपण खळखळ म्हणतो, बुडबुड म्हणतो, तर संस्कृतमध्ये बुलबुलू म्हणतात, बुलबुलू ध्वनी आकाशाचा. आणि वायूचा जो स्पर्श आहे त्याच ठिकाणी कोणता, शीत स्पर्श. जल थंडगार लागतं, शीत स्पर्श. आणि शुक्ल रूप आपण म्हणतो काय, काळं झार नितळ छान काळ कायचं पाणी म्हणतो ना, हे शुक्ल त्याचं रूप आहे, अग्नीपासून आलं. आणि स्वतःचा त्याच ठिकाणचा गुण आहे कोणता, तर जलाच ठिकाणी मधुर जल. आपण म्हणतो काय, गोड पाणी. काही ठिकाणी खारट लागतं, ते भूमीचा दोष आहे, पण मुळात त्याचा रस कोणता आहे, मधुर रस. आणि 5 नंबरला कोण, पृथ्वी. मग पृथ्वी ठिकाणी स्वतःच 1 आणि कारणाची 4. मग पृथ्वीचा आहे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा आहे ना. मग पृथ्वीचा खापर पंजोबा कोण, आकाश. मग आकाशाचा गुण पृथ्वीत आहे की नाही, हो. कोणता शब्द, कडाकडा शब्द. भूकंप होतो ना, कुल्हारीचा भूकंप, त्या काळात भूकंप झाला होता. आणि रात्री त्यावेळेस आम्ही पण ऐकलं स्वतः, सगळे घरातून बाहेर पळाले, कडकड कडकड आवाज यायला लागला. आणि किंवा आता आपण ते सिरियलमध्ये तर दाखवतच ते. मग भूमीच्या ठिकाणी आकाशाचा हे कोण म्हणलं तर आपण खापरपंजोबा म्हणा, त्याच ठिकाणी गुण कोणता आला, कडाकडा शब्द. आणि मग वडील, आजोबा, पंजोबा, खापरपंजोबा. तर पंजोबाचा गुण, पंजोबा कोण, वायू. मग वायूचा गुण कोणता, स्पर्श. तो पृथ्वीच ठिकाणी आहे का, हो. पृथ्वी स्पर्शाला कशी लागते, कठीण स्पर्श, कठीण लागते, कडक. आणि हे आजोबा कोण, तेज. तेजाचा गुण पृथ्वीत कोणता, रूप. मग रूप कोणता आहे, चित्र विचित्र रूप. आपण म्हणतो बरड जमीन, माळ जमीन आहे ना, ते चित्र विचित्र रूप. आणि वडील स्थानी कोण घेतला आपण, जल आहे ना. मग जलाचा गुण रस. पृथ्वी ठिकाणी रस आहे, तो रस आहे षडरस. कारण कडू, गोड, खारट, तुरट, तिखट, आंबट. आता ती माती घेतली तर तशी चव नाही लागणार आपल्याला, पण मातीमध्येच आवळा पिकतो, तो कसा लागतो, तुरट. मातीमध्येच लिंबू पिकतं, ते आंबट. मातीमध्येच ऊस पिकतो, तो गोड. मातीमध्येच मिरची पिकते, ती तिखट. अशी षडरस आपल्याला त्याच्यातले जाणवतात. आणि तिचा स्वतःचा पृथ्वीचा गुण आहे कोणता, गंध. त्या गंधामध्ये 2 आहे, सुरभी आणि असुरभी, म्हणजे सुगंध आणि दुर्गंध. तो फुलाच्या बगीच्यातून गेलं तर सुगंध जाणवतो, आणि आजही काही खेड्यागावातून गेलं, गावाच्या बाहेर गेलं तर मग दुर्गंध जाणवतो. अशा पद्धतीचे हे 5 गुण आहे. मग बोला, याच्या ठिकाणी शेवटचं कोणतं बोध, पृथ्वी. तिच्या ठिकाणी किती गुण आहे, 5. स्वतःचा 1 कोणता, गंध. आणि कारणाचे 4, 2. 4 नंबरला जल. जलाच ठिकाणी स्वतःचा 1 आणि कारणाचे 3. स्वतःचा 1 कोणता, रस आणि इतर कारणाचे. 3 नंबरला तेज. तेजाच ठिकाणी स्वतःचा 1 कोणता, रूप आणि कारणाचे 2. 2 नंबरला वायू. वायूच ठिकाणी स्वतःचा 1 स्पर्श आणि कारणाचा 1. आणि आकाशाच्या ठिकाणी स्वतःचाच 1 आहे, कारणाचा नाही, तो आहे शब्द आहे ना. मग प्रतिध्वनी रूप शब्द. आणि अशा पद्धतीचा आता जे आपण चर्चा केली, ती चर्चा म्हणजे हा 18वा परिच्छेद आहे. वाचतो बघा, पंक्तीत आणखी हा विषय स्पष्ट होईल. सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतेवेळी ईश्वरी इच्छेने माया तमगुण प्रधान होते. कारण पहिले कोटीची नव्हती, काही चंद्र सूर्य तारा नाही, अवघी शून्याची होती पायी. ते कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली. मग ती जी ढालगज आहे ती किती गुणात्मक आहे, त्रिगुणात्मक आहे. आणि त्रिगुणात्मक असणारी ढालगज ती 3 गुण जरी असले तर कधी 1 गुण वाढतो आणि 2 गुण खायचं, ती एकदरी उन्नती माऊली म्हणतात. तर ज्यावेळेला सृष्टी उत्पन्न करायची असते त्यावेळेला रज आणि सत्व कमी होतो, तमोगुण उत्कर्षाला पावतो. ज्यावेळेला या सृष्टीचं पालन करायचं असतं त्यावेळेला तम आणि रज कमी होतात, सत्वगुण वाढतो. आणि ज्यावेळेला या सृष्टीची उत्पत्ती करायची असते आहे ना, आपला संहार करायचा असतो छान, तर त्यावेळेला सत्व आणि रज कमी होतात आणि तमगुण तिच्यातला वाढतो. आता इथं सध्याला काय करायची, आपल्याला उत्पत्ती करायची. त्यामुळे कोणते 2 गुण कमी होतात, सत्व आणि रज. आणि पदार्थ जड असतात ना, आणि तमगुण काय जड आहे, म्हणून तमगुण वाढला का त्या तमगुणाचा ज्याच्यामध्ये उत्कर्ष आहे, रजसत्वाचं काय म्हणतात, तमगुणाचं प्राबल्य आहे आणि रजसत्वाचं न्यूनपणा आहे. अशी जी प्रकृतीची अवस्था आहे मायेची, तिला प्रधान असं म्हणतात. ती सुद्धा कोणाची इच्छेने निर्माण झाली, तशी ईश्वराच्याच इच्छेने. कारण
ईश्वराची जननी ती जरी असली तरी पत्नी होऊन राहिलेली तीच आहे. माऊलीचा अभंग आपण पाहिला, पती जन्माला माझे उदरी आणि मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहाव माझा सर्व परिपती भोगी जेवचा. म्हणजे ती त्याच्या आज्ञेमध्ये राहते. म्हणून म्हणतात बघा, ईश्वर सृष्टी उत्पन्न करते वेळी ईश्वर इच्छेने माया कशी होते बोला, तमगुण प्रधान होते. थोडंसं बोलत चला म्हणजे आपला थकवाही निघून जातो आणि विषय कळायला आणखी आनंद येतो. त्या तमगुण प्रधान मायेपासून पहिलं कोण? आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून भूमी नाम पृथ्वी. ही पंचभूते काय होतात? उत्पन्न होतात. कोणापासून ही पाचही भूत उत्पन्न झाली? मग तमगुण प्रधान मायेपासून. कोणापासून उत्पन्न झाली पाचही भूत? तमगुण प्रधान मायेपासून उत्पन्न होतात. उत्पन्न होऊन त्यांचे ठिकाणी, त्यांचे म्हणजे कोणाच्या? या भूताच्या ठिकाणी क्रमाने किती गुण आहेत? शब्दादी 5 गुण आहेत. मग बोला, आकाशाचा गुण शब्द, वायूचा गुण स्पर्श, अग्नीचा गुण रूप, जलाचा गुण रस आणि पृथ्वीचा गुण गंध. म्हणून म्हणतात त्यांच्या ठिकाणी क्रमाने शब्दादी 5 गुण उत्पन्न होतात. मायेपासून पहिलं एक म्हणजे गुणासहितच या गुणीभूत गुण शब्द स्पर्श रूप रस गंध हे काय झाले? गुण. आणि आकाश वायू अग्नी जल पृथ्वी हे काय झाले? गुणी. मग गुणासहितच गुणीची काय होती? उत्पत्ती होते. मग शब्द गुणासहित गुणीभूत आकाश पहिलं कोणापासून निर्माण झालं? मायेपासून. आणि आकाशापासून स्पर्श गुणासहित वायू, वायूपासून रूपगुणासहित तेज, तेजापासून रसगुणासहित जल आणि जलापासून गंधगुणासहित पृथ्वी असे उत्पन्न होतात. बघा बोलत चला, मायेपासून शब्द गुणाचं आकाश उत्पन्न होते. म्हणून आकाशाच्या ठिकाणी शब्द नावाचा एकच गुण आहे. आकाशापासून वायू होतो म्हणून वायूमध्ये आकाशाचा एक म्हणजे कारणाचा एक आणि स्वतःचा एक शब्द व स्वतःचा स्पर्श गुण आहे. वायूपासून अग्नी होतो म्हणून अग्नीत आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श आणि स्वतःचा रूप गुण आहे. आणि अग्नीपासून जल होतं आहे ना, म्हणून जलामध्ये जलाची उत्पत्ती होते. म्हणून जलात मागील भूताचे म्हणजे आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचा रूप आणि स्वतःचा रसगुण आहे. आणि जलापासून पृथ्वी उत्पन्न होते म्हणून मागील भूताचे म्हणजे चौघाचे 4 आणि स्वतःचे 1 5 म्हणजे आकाशाचा शब्द, जलाचा स्पर्श, तेजाचं रूप, जला आपलं बरोबर का हो? जलने वायूचं पाहिजे हा. आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचं रूप, जलाचा रस आणि स्वतःचा गंध गुण आहे. आणि आकाशाचा तो म्हणला आकाशामध्ये जो शब्द आहे तो कसा? तर ते आता सांगतात, त्याची नावं देतात. मग आकाशामध्ये पहिला जो शब्द गुण आहे कोणता? प्रतिध्वनी रूप शब्द आहे. आणि वायूमध्ये 2 आहेत. मग आकाशाचा वायूत आलेला शब्द तो प्रतिध्वनी रूप नाही, मग कसा झाला तो? शिशी किंवा बिशी असा शब्द. आणि स्वतःचा असणारा अनुस्नासित, अनुस्नासित शब्दाचा अर्थ खाली दिला आपल्याला, ऊन किंवा थंड याहून निराळा म्हणजे उष्णही नाही गरमही नाही, मध्यम प्रकारचा अनुस्नासित स्पर्श. आणि अग्नीत आकाशाचा भुकू शब्द, नंतर वायूचा उष्ण स्पर्श आणि तेजाचं भास्वर प्रकाशमान रूप म्हणजे भास्वर रूप. जलामध्ये मागील भूताचे 3 आणि स्वतःचे 1 4. मग आकाशाचा शब्द कोणता जलातला? बोला, बुलुबुलू शब्द. आणि वायूचा शीत स्पर्श आणि तेजाचं शुक्ल रूप आणि स्वतःचा मधुर रस. त्याचप्रमाणे जलापासून जलामध्ये आता तुम्ही म्हणाल मधुर रस, तर मग जल काही ठिकाणी खारट लागतं, ते उत्तर देतात. जलात खारटपणा वगैरे हा पृथ्वी संबंधाने प्रतीत होतो. ठीक ना. आता शेवटची पृथ्वी, तिच्यामध्ये कारणाचे 4 आणि स्वतःचे 1 5. मग पृथ्वीमध्ये कडाकडा शब्द कोणाचा? आकाशाचा. कठीण स्पर्श कोणाचा? वायूचा. नीलपितादी रूप कोणाचं? तेजाचं. आणि मधुर आम्लादी षडरस कोणाचे? जलाचा. आणि सुगंध दुर्गंध असा गंध कोणाचा? स्वतःचा, पृथ्वीचा आहे ना. असा गंधगुण आहे. सर्व भूतात एक गुण कोणाचा असतो? आपला स्वतःचा असून बाकीचे कोणाचे आहेत? कारणाचे. मग कारण परंपरा जितके अधिक गुण तितके अधिक, कारण परंपरा जितके न्यून गुण तितके कमी. सर्वांचे मूळ कारण कोण आहे? मग ईश्वर. का बरे? जेणे हे विश्व निर्मिले. ईश्वर मूळ कारण आहे. म्हणजे कोणतं कारण आहे? सगळ्या सृष्टीचं ईश्वर. बरोबर आहे. अभिनय निमित्त उपादान कारण आहे. ठीक ना. कारण आपण ठरवलं ना, माया परिणामी उपादान, ब्रह्मविवर्त उपादान आणि ईश्वर अभिनय निमित्त उपादान कारण आहे. म्हणून सर्वाचे मूळ अभिनय निमित्त उपादान कारण कोण आहे? ईश्वर आहे. आणि त्या ईश्वरामध्ये 2 भाग आहे. माया हाही भाग आहे आणि चैतन्य हाही भाग आहे. कारण ईश्वर म्हणजे काय? 4थ्या तरंगात लक्षण केलं आहे. व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारी शुद्ध सत्वती माया आणि त्या मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, त्याला म्हणतो आपण ईश्वर. मग ईश्वरामध्ये माया भाग आहे का चैतन्य आहे का? दोन्ही मिळून ईश्वर आहे. दोन्ही मिळून ईश्वर आहे. आणि तो माया भाग आहे जो तो उपादान कारण आहे, चैतन्य भाग आहे तो निमित्त कारण आहे. आणि उपादान निमित्त दोन्हीशी अभिन्न कोण? ईश्वर. म्हणून जगाचं ईश्वर कोणतं कारण?
अभिन्न निमित्त उपादान कारण. ठीक ना. माया आणि चैतन्य दोन भाग आहेत. सर्वांचे मूळ का आपलं त्यात मिथ्यात्व कोणाचे मग मायेचे. मग जगामध्ये जेवढं मिथ्यात्व दिसतं ते कोणाचं मायेचं. आणि जगा सर्व पदार्थामध्ये जी सत्ता स्फूर्ती दिसते ती कोणाची आहे चैतन्याची आहे. मग जगतरूपी बाळ आईवर गेलं का बापावर गेलं बोला ना. जगतरूपी बाळ आईवर गेलं का बापावर गेलं का आई बापावर गेलं आई बापावर गेलं. कारण मिथ्यात्व हे कोणाचं आईचं आणि सत्ता स्फूर्ती कोणाची बाबाची म्हणजे ईश्वराची. म्हणून असं ईश्वरामध्ये हे दोन्ही गुण आहे. म्हणून ईश्वर हे जगाचं कोणतं कारण आहे अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आता हे झाल्याच्या नंतर सूक्ष्म सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार आपल्यासमोर ठेवतात. आता सूक्ष्म सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार तोही अगदी सुलभ आहे. कसा आहे बघा. थोडंसं इकडे लक्ष द्या मग आपण वाचून घेऊ. आताच आपण किती भूत पाहिले बोला पंचमहाभूत पाहिले. त्या पंचमहाभूताच्या दोन प्रकार आहेत. एक पंचभूत म्हणजे पंचकृत पंचमहाभूत आणि अपंचकृत पंचमहाभूत बोलायचं थोडंसं. पहिला प्रकार काय पंचकृत आणि दुसरं अपंचकृत. पंचकृत म्हणजे पंचीकरण केलेलं आहे आणि अपंचकृत म्हणजे पंचीकरण झालेलं नाही. पंचकृतमध्ये एकमेकामध्ये ते मिक्स झाले मिसळले एकमेका सहाय्य करू असं झालं का ते पंचकृत. आणि आपुली आपण करा सोडून असे आहे ते अपंचकृत. एकमेकामध्ये मिळालेली नाही त्यांना काय म्हणायचं अपंचकृत. आता ते ज्या वेळेला अपंचकृत आहे त्याही वेळेला त्यांच्यापासून एक सृष्टी निर्माण होते आणि ते पंचकृत आहे त्याही वेळेला त्यांच्यापासून एक सृष्टी निर्माण होते. म्हणून सृष्टीमध्ये दोन प्रकार झाले. जसे जीवसृष्टी निशी सृष्टी म्हणतो ना आपण ते तर दोन प्रकार आहे. पण इथे म्हणायचं स्थूल सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी. मग जी एकमेकामध्ये मिश्र झाली नाही त्यांना काय नाव दिलं आपण अपंचकृत. त्यांना काय नाव दिलं अपंचकृत. आणि अपंचकृत महाभूताचं जे कार्य आहे त्याला म्हणायचं सूक्ष्म सृष्टी. काय काय अपंचकृत पंचमहाभूताचं जे कार्य आहे त्याचं नाव सूक्ष्म सृष्टी आणि पंचकृत पंचमहाभूताचं कार्य त्याला म्हणायचं स्थूल सृष्टी. अपंचकृत असलं की सूक्ष्म आणि पंचकृत असलं की स्थूल. ठीक ना. मग आता अपंचकृत म्हणलं तर कोणती सृष्टी सूक्ष्म सृष्टी. सूक्ष्म सृष्टी आणि सूक्ष्म सृष्टी म्हणजे जी डोळ्याला दिसते का न दिसते न दिसणारी आहे ना. मग त्या सूक्ष्म सृष्टीमध्ये सूक्ष्म सृष्टी आता एवढ्या सृष्टीचा विचार करण्यापेक्षा पिंडी ते ब्रह्मांडी पिंड देहस्थिती ब्रह्मांडी पसारा हरविन सारा व्यर्थ भ्रम नाथबाबा म्हणतात. मग पिंडातली सूक्ष्म सृष्टी कळाली का ब्रह्मांडातली कळणार. मग पिंडातलं सूक्ष्म सृष्टी म्हणजे सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्म शरीरात किती घटक येतात ते आपण पाहिजे आणि तीच व्यष्टी घेतलं का तीच समष्टी लावायची. मग त्याच्यामध्ये 17, 16 किंवा 19 असे प्रकार आहे. किती किती 17, 16 किंवा 19. आता मोजा तुम्ही 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 प्राण 5 त्रिक 15 आणि अंतकरण 16. त्याला 17 म्हणायचे तर मग अंतकरणातलं मन आणि बुद्धी घ्यायची. 15 पहिली यायचे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 प्राणी 15 यायचे. त्याच्यात मन आणि बुद्धी टाकली तर किती झाले 15 2 17 आणि 19 पाहिजे. मग मन बुद्धी चित्त अहंकार पहिली 15 आणि ही 4 19 आहे ना. म्हणून 17, 16 किंवा 19 तत्व ज्याच्यात येतात त्याला कोणतं शरीर म्हणायचं सूक्ष्म शरीर. त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. सूक्ष्म का ते इंद्रिय अगोचरातून सूक्ष्मत्व डोळ्याला दिसत नाही म्हणून त्याला काय म्हणतात सूक्ष्म शरीर. त्यालाच लिंगदेह असं नाव येतं. काय नाव येतं लिंगदेह. जसं पर्वतो वन्यमान धूमत्वात म्हणून त्या धुमाला काय म्हणतो आपण तिथं हेतू किंवा लिंग. मग लिंग म्हणजे ते धुराला पाहून कोणाचं ज्ञान होतं आपल्याला अग्नीचं. म्हणजे लीन कोण आहे तिथं प्रगट कोण आहे दिसणारा कोण आहे न दिसणारा कोण आहे दिसणारा धूम आहे आणि न दिसणारा अग्नी आहे. म्हणजे अग्नी लीन आहे पण लीन असणारं अग्नीचं ज्ञान कोणी झालं कोणी करून दिलं धूमाने. म्हणून धूम झाला लिंग. कोणाचं अग्नीचं ज्ञान करून देणार. म्हणून तसं लीनम अर्थम गमयति ती लिंगा. मागच्या जन्मात आपण कोण होतो हे कशाहून कळतं आपल्या सूक्ष्म शरीराच्या व्यवहारावरून. म्हणून त्याला लिंगदेह सुद्धा म्हणतात. त्याला सूक्ष्मदेह म्हणतात डोळ्याला दिसत नाही म्हणून. लिंगदेह म्हणतात लीन अर्थाचं ज्ञान करून देतो म्हणून. त्याला वासनात्मक देह ही नाव आहे. वासनेमुळे एका देहातून दुसऱ्या देहात आपल्याला घेऊन जातो. जन्म घेण्या लागे वासनेच्या संगे तेची झाला आगे हरी रूप. वासना ओढाळ गायगाड्यांनो बहिणाबाई महाराज म्हणतात. मग वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधारी. जडभरत राजा हरणी गर्भा कोणामुळे गेला घाला तो घातला वासनेने. मग असं असणार त्याला वासनात्मक देह म्हणतात. किती नावं पाहिले आपण 3. एक लिंगदेह म्हणतात 2 सूक्ष्मदेह म्हणतात
वासनात्मक देह म्हणतात. देह म्हणा किंवा शरीर म्हणा, शरीर म्हणलं तरी सार्थक आहे, देह म्हणलं तरी सार्थक आहे. शरीर काय म्हणतात, शिर येते ती शरीरा, क्षीण क्षीण होत जातो म्हणून त्याला शरीर म्हणतात. आणि दह्यमानात देहा, त्याचा दाह होतो म्हणून त्याला देह म्हणतात. स्थूल देहाचा दाह अग्नीने होतो, भौतिक अग्नीने. सूक्ष्म देहाचा दाह ज्ञान अग्नीने होतो. कारण सूक्ष्म देह बदलतो का स्थूल देह बदलतो? स्थूल देह बदलतो, सूक्ष्म देह बदलत नाही. सूक्ष्म देह तोच असतो कुठपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. म्हणून ते कोणत्या अग्नीने त्याचा दाह होतो? ज्ञान अग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते म्हटले की नाही, कुरुते तथा गीतेमध्ये. म्हणून सूक्ष्मदेह हा ज्ञानाग्नीने जळतो म्हणून त्याला देह म्हणतात. आणि क्षीण होते म्हणून त्याला शरीर म्हणतात. त्याला पूर सुद्धा म्हणतात, आहे ना. देहपूर, देहनगर, पूर म्हणजे नगर. मग का? कारण त्या सूक्ष्मदेहामध्येच आत्माचं प्रतिबिंब रूपाने आत्मा राहतो म्हणून त्याला पूर असंही म्हणतात. मग त्याची आता ही 4-5 नावं पाहिले आपण. लिंगदेह, सूक्ष्मदेह, वासनात्मक देह, पूर, आहे ना, शरीर किंवा देह. त्याला आणखी नाव, एक नाव आहे अतिवाहिक. योग वासिष्ठातलं काय नाव आहे? अतिवाहिक. अतिशय वेगाने या देहातून त्या देहात, जसं सिम कार्ड या हेडसेटमधून त्या हेडसेटमध्ये टाकलं जातं ना, तसं या देहातून त्या देहात तो सूक्ष्मदेह काय करतो, जीवात्म्याला घेऊन जातो म्हणून त्याला अतिवाहिक असंही म्हणतात. त्याला सत्व असंही म्हणतात. काय म्हणतात? सत्व. सत्वात संजायते ज्ञानम. आणि अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वंशापासून बनतं ना ते अंतकरण, म्हणून त्याला सत्व म्हणतात. त्यालाच अंतकरण असंही म्हणतात. अंत म्हणजे आत, कर्ण म्हणजे ज्ञानाचं साधन, देहाच्या आत ज्ञानाचं साधन म्हणून त्याला काय म्हणतात? अंतकरण. मग याच्यातले किती घटक आहेत? 17 गट. 17, 16 किंवा 19. मग ती घटक कशी निर्माण झाली तेवढी पाहिले का कोणतं शरीर कळणार आपल्याला? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर कळालं म्हणजे सूक्ष्म सृष्टी. ते कोणाचं कार्य? अपंचीकृत पंचमहाभूताचं. ठीक ना. मग अपंचीकृत पंचमहाभूताचं म्हणजे जी एकमेकांमध्ये मिश्र झालेली नाही. मग त्यांचं सत्व गुण कोणाचं कार्य? मायेचं. माया किती गुणात्मक? त्रिगुणात्मक. मग माया जर त्रिगुणात्मक असलेलं तर नंतर कारण गुणा कार्यानुवर्तन ते. मग भूतसुद्धा कशी आहे? त्रिगुणात्मक. मग त्रिगुणात्मक म्हणताना कोणते 3 गुण? सत्व, रज, तम. मग त्यांचं सत्वगुणाचं कार्य कोणतं, रजगुणाचं कार्य कोणतं, तमगुणाचं कार्य कोणतं, एवढं कळालं म्हणजे सूक्ष्म शरीर, सूक्ष्मसृष्टी आपल्या लक्षात आली. मग सत्वगुणाचं कार्य कोणतं? तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. भूत किती आहेत? 5. मग ते 2 प्रकारचे कार्य करतात. जसं आपण वारकरी आहोत, आपली व्यक्तिगत सामूहिक प्रार्थना असते का व्यक्तिगत प्रार्थना असते का? दोन्ही करतो आपण, दोन्ही करतो. आपण ज्या वेळेला कीर्तनकार मनातले मनात असं विठ्ठल विठ्ठल चालू असतं, पुटपुटतो म्हणून काहीतरी असं म्हणतो. काय म्हणतो बिचारा त्याचं त्याला माहिती आहे ना. पण जी म्हणतो ती कोणती प्रार्थना झाली? त्याची व्यक्तिगत. आणि आपण सगळे मिळून म्हणतो ती सामूहिक. पांडुरंगा करू प्रथम नमन, ही कोणती प्रार्थना झाली? सामूहिक झाली. आणि असं म्हणतात मनातले म्हणा, ती कोणती झाली? व्यक्तिगत झाली. तसं या भूताचं एक सामूहिक कार्य आहे आणि एक त्यांचं व्यक्तिगत कार्य आहे. त्यांचं सामूहिक कार्य आहे आणि व्यक्तिगत कार्य. म्हणजे एकमेका सहाय्य करू असंही काही कार्य करतात आणि आपली आपण करा सोडवून असंही कार्य करतात. मग त्यांच्या सत्वगुणामध्ये, रजगुणामध्ये, तमगुणामध्ये, 3 गुणामध्ये काही सामूहिक कार्य आहे, काही व्यक्तिगत कार्य आहे. तर पहिला घेऊया आपण सत्वगुण. बोलत चला. पहिला कोणता गुण? पाचीभूतातला सत्वगुण. आणि त्याचं सामूहिक कार्य तर अपंचीकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांश काढला पाचीभूतातला, तर त्याचं कार्य होतं अंतकरण. काय कार्य होतं? पहिलं अंतकरण. त्याला अंतकरण नाव का? अंत म्हणजे आतकरण म्हणजे ज्ञानाचं साधन, देहाच्या आत ज्ञानाचं साधन आहे म्हणून त्याला काय नाव येतं? अंतकरण. आणि त्या अंतकरणाला वृत्तीभेदाने किती नावं येतात? 4. कोणते? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. ते अंतकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं त्यावेळेला त्याला नाव येतं मन. तत्र संकल्प विकल्पात्मक मनः. तेच अंतकरण निश्चय करतं त्यावेळेला त्याला नाव येतं बुद्धी. तत्र निश्चयात्मिका बुद्धी. तेच अंतकरण ज्या वेळेला पूर्वपार अनुसंधान ठेवून चिंतन करतं त्यावेळेला त्याला नाव येतं चित्त, आहे ना. आणि तेच अंतकरण अनात्म पदार्थाचा अभिमान धारण करतं त्यावेळेला त्याला नाव येतं अहंकार. हे 5 महाभूताच्या कोणत्या गुणाचं कार्य झालं? अंतकरण. सत्वगुणाचं. त्याला वृत्तीभेदाने किती नाव आली? 4. पण त्यांचे मिलित सत्वगुणाचं कार्य झालं. आता काय पाहायचं आपल्याला? स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. तर सत्वगुणामुळे काय होतं? गीतेत सांगतात 14व्या अध्यायात सत्वात संजयते ज्ञान. म्हणून त्यांच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य काय? ज्ञानेंद्रिय. इकडे बघा, इकडे बघा, एक मिनिट. या भूताला नावं दिली आपण: आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. बोला याचं गुण शब्द. मग शब्द गुणाला कोणतं ज्ञानेंद्रिय जाणतं? श्रोत्र इंद्रिय. म्हणून त्या आकाशाच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. हे भूत वायू, वायूचा गुण स्पर्श. स्पर्शाला कोणतं ज्ञानेंद्रिय जाणतं? त्वग इंद्रिय. म्हणून ते वायूच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. हे भूत
तेज, तेजाचं गुण. रूप, रूपाला कोणतं ज्ञानेंद्रिय जाणतं? चक्षुरेंद्रिय, म्हणून ते तेज भूताच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. नंतर हे भूत जल, जलाचा गुण रस, आणि रसाला कोणतं इंद्रिय आणि इंद्रिय जाणतं? रसन इंद्रिय, म्हणून ते जलाच्या सत्वगुणाचं स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. हे भूत पृथ्वी, पृथ्वीचं गुण गंध, गंधाला जाणणारं घ्राणेंद्रिय, म्हणून पृथ्वीच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य आहे घ्राणेंद्रिय. झालं. अंतःकरण म्हणलं तर मिलित सत्वगुणाचं कार्य, आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणलं तर स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य. आता सत्वगुणाचं कार्य संपलं. याच्यात किती गोष्टी आल्यात? सूक्ष्म शरीरातल्या 9 गोष्टी आल्यात. अंतःकरण चतुष्टय 4 आणि 5 ज्ञानेंद्रिय, 19 करायचे ना आपल्याला. मग आता 19 कार्य आपले 9 झाले. आता त्यांच्या मिलित रजगुणाचं कार्य, कोणाच्या? 5 महाभूताच्या मिलित रजगुणाचं कार्य काय आहे? प्राण. कारण रजगुण कसं आहे? क्रियाशक्ती प्रधान, आणि प्राणसुद्धा क्रियाशक्ती प्रधान आहे. म्हणून मिलित सत्वगुणाचं कार्य काय होतं? अंतःकरण. स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य ज्ञानेंद्रिय. तसं त्याच्या मिलित सत्वगुणाचं कार्य प्राण. मिलित सत्वगुणाचं कार्य काय? मिलित रजगुणाचं कार्य काय? प्राण. आणि त्या प्राणाला जसं अंतःकरणाला किती नावं आली? ती 4. तसं प्राणाला नावं किती येतात? 5. म्हणून त्याला आपण म्हणतो किती प्राण? पंचप्राण आहे ना. मग पंचप्राण, त्याला स्थान आणि कार्यभेदन. एकाच प्राणाला स्थान कार्यभेदन किती नाव आली? 5 नाव आली. जसं आपल्याला बालपणी बाळ म्हणतात, कुमार म्हणतात, तरुण म्हणतात आहे ना, प्रौढ म्हणतात, वृद्ध म्हणतात. एकाच व्यक्तीला नाव आली की नाही? तसं एकाच प्राणाला स्थान आणि कार्यभेदन किती नावं येतात? 5 नावं येतात. कोणकोणती ती? त्या प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ठीक ना. अशी 5 नावं येतात. पण कधी येतात? ज्या वेळेला हृदयात तो राहतो. कुठे? हृदयात. आणि क्षुधा आणि पिपासा, क्षुधा म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान, हे त्याचे धर्म आहे. त्यावेळेला त्याला काय नाव येतं? प्राण नाव येतं. ज्या वेळेला तो गुदद्वारात राहतो आणि आपण खाल्लेलं आणि पिलेलं जे भुक्त पितांना आहे ते नको असणारं बाहेर ढकलण्या, आपलं मलमूत्राचं बाहेर ढकलण्याचं कार्य करतो, त्यावेळेला त्याला आपण नाव येतं. आणि तोच असणारा प्राण हा नाभी आहे ना, आपली बेंबी म्हणतो आपण, त्या नाभिस्थानात राहतो. आणि ज्या वेळेला आपण खाल्लेलं भुक्त पितांना आहे त्याचं रक्त, रेस, मज्जा, धातू, सप्त धातू होतात ना, ते शरीरातल्या प्रत्येक पार्टाला समान पद्धतीने जिथे लागतं त्याची पुरवठा करतो, पोचवतो. त्यावेळेला त्याला समान नाव येतं, समान पद्धतीने पोचवतो म्हणून. आणि ज्यावेळेला तो कंठस्थानात राहतो आणि आपण जे श्वासोश्वास क्रिया करतो त्यावेळेला त्याला उदान नाव येतं. आणि तोच असणारा प्राण ज्यावेळेला सर्व शरीरातले जे सांधे आहे, आपण हाडाचे म्हणतो, तिथे राहतो. एक प्रकारचं ऑइलिंग म्हणतो ना आपण, वंगण गाडीला घालण्याचं, खेड्यापाड्यात नाही का बैलगाडी असतात, आपल्या एकदाराची चौकट आहे, ती जर अशी मागे पुढे गेली जे करकर आवाज येत असतील तेवढ्याच वेळेला ते जे बेरिंग असतात ते तिचं आपण थोडं तेल टाकलं का तो आवाज थांबतो. तसं कधी कधी माणसाची हाडं सुद्धा कडकड वाजतात उठताना बसताना. तर अशा वेळेला ऑइलिंग केलं पाहिजे. ते नाही केलं तर मग ते वाढत जातं आणि शेवटी मग मोडतं लवकर. मग अशा वेळेला ते ऑइलिंग करायचं म्हणजे काय करायचं? ते फाडायचं आणि तिथे तेल टाकायचं असं तर आपण करू शकत नाही. मग अशा वेळेला ते रोज काय घृतेविन व्रथाटे भोजन म्हटलेलं आहे. म्हणून जेवणामध्ये थोडंसं तूप पाहिजे. हल्ली लोक तूप म्हणलं का चूप म्हणतात, पण मग लवकर मरणाला सुद्धा सामोरं जावं लागतं. पण रोज भोजनामध्ये सकाळ सायंकाळ किमान 1 चमचा तूप असलं तर ते हे व्यवस्थित चालतं. शरीरसुद्धा आपल्याला साथ देतं, कारण ती एक प्रकारची ऑइलिंग आहे ना. आणि ते मग घर्षण होत नाही, हाडाला हाडं झीज होत नाही आणि मनुष्य जास्त काळ आपल्याला शरीर चांगलं साथ देतं. पण ते कार्य करण्याचं कार्य कोणाचं आहे? ते जे करतो ना त्यालाच व्यान असं म्हणतात. मग हे कोणत्या भूताच्या कोणत्या गुणाचं कोणतं कार्य झालं? 5 महाभूताच्या पंचकृत असणाऱ्या 5 महाभूताच्या मिलित रजांशाचं कार्य आहे. पण त्याला मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण, आणि त्याला स्थानभेदाने किती नाव आली? ती 4 वृत्तीभेदाने. तसं मिलित रजवंशाचं कार्य कोण? प्राण, आणि त्याला स्थान आणि कार्यभेदाने किती नाव आली? 5. पण मग जसं त्यांच्या अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य काय पाहिलं होतं आपण? मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण आणि स्वतंत्र सत्वांशाचं कार्य ज्ञानेंद्रिय. तसं या प्राणाच्या सुद्धा मिलित सत्वांशाचं कार्य भेटलं आपल्याला कोण? रजांशाचं कार्य भेटलं कोण? प्राण. आणि स्वतंत्र रजांशाचं कार्य आता पाहिजे 5 कर्मेंद्रिय आहे ना. मग 5 कर्मेंद्रिय. आता इकडे बघा पुन्हा, हे भूत आकाश, आकाशाचं गुण शब्द, आणि शब्दाचं उच्चारण करणारं कर्मेंद्रिय वाघेंद्रिय म्हणून आहे ना. वाणी शब्दाचं उच्चारण करते ना, म्हणून ती भूताच्या कोणत्या गुणाचं कार्य? रजगुणाचं कार्य. नंतर वायूचा गुण स्पर्श आहे ना. गाडीला जर आपण गाडी या दिशेने चालतो आणि तिकडल्या दिशेने वारा असा जर येत असला तर गाडीला वेग देता येतो का? नाही.
पण आपण या दिशेने चालवून इकडूनच वारा येत असेल तर आपोआप गाडी पुढे ढकलली जाते. मग तसं शरीराला सुद्धा वेग कशामुळे भेटतो? चालताना हातामुळे. हात असं बांधून पळा बरं किंवा चाला बरं वेगानं, चालता येतं का? म्हणून हे हात कोणाचं कार्य आहे? वायूच्या स्वतंत्र रजोगुणाचं कार्य आहे. नंतर तेज आहे ना. मग आपण पायामध्ये जर एखाद्याचे पायच थंड पडले, म्हणजे थंड पडणं म्हणजे त्याला पॅरालिस होणं, लकवा होणं आणि काही काही अर्धांगवायू होणं, पायात उष्णता न राहणं, तो चालू शकतो का? म्हणजे ऊर्जेचा स्रोत शरीराला गतिशील करणारा कोण आहे? तो पाय आहे. ते कोणाच्या? तेजाच्या रजोगुणामुळे. आणि जलाचं शरीरातला जो नको असणारा, आपण कधी कधी पाणी जरा जास्तच पिलो तर ते पाणी वेस्टेज, वायफळ गेलेलं पाणी, त्याला बाहेर ढकलण्याचं कार्य कोणतं इंद्रिय करतं? जनन इंद्रिय, शिष्ण इंद्रिय. म्हणून ते जलाच्या स्वतंत्र रजोगुणाचं कार्य कर्मेंद्रिय. आणि पृथ्वी शरीरातलं कधी कधी मनुष्य पोट आपलं असतं, अन्न दुसऱ्याचं असतं, पण हे अन्न पुन्हा भेटण्याची शक्यता कमी आहे. आणि त्यामुळे बेत जरा चांगला असला की ते पोट भरलं तरी मन भरत नाही, म्हणून मनुष्य जरा जास्तच खातो. मग जास्तच खाल्ल्याच्या नंतर ते पोटला त्रास होतो. पण मग ते बाहेर ढकलण्याचं कार्य जे इंद्रिय करतात ते गुद इंद्रिय, ते कोणत्या पृथ्वीच्या स्वतंत्र रजोगुणाचं कार्य. म्हणजे 5 कर्मेंद्रिय झालीत कोणाचं? पंचकृत पंचमहाभूताच्या स्वतंत्र रजोगुणाचं. मिलित रजोगुणाचं म्हणलं का प्राण झाला. तसंच त्यांच्या स्वतंत्र रजोगुणाचं कार्य 5 उपप्राण सुद्धा सांगितलेले आहेत. नाग, कुर्म, कुरकल, देवदत्त, धनंजय. बोला. नाग, कुर्म, कुरकल, देवदत्त, धनंजय. हे भूतक्रमाने लावायचे. नाग, कुर्म, कुरकल, देवदत्त, धनंजय. फक्त क्रम युकून घ्यायचा. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या 5ही अपंचकृत पंचभूताच्या स्वतंत्र रजोगुणाचे कार्य हे 5 जण आहेत. 5 उपप्राण जे आयुर्वेदामध्ये विशेष त्यांचा विचार केला जातो. आणि ती त्यांचं कार्य आहे. ते नाग आहे ना, त्या नागाचं कार्य आहे उद्गार, ढेकर येणं. ढेकर आला ना, तो नागाचं कार्य. डोळ्याची उघडझाप करतो, कुर्माचं कार्य निमिषोन्मेष. देवदत्ताचं कार्य आहे ना, शिंक येणं. मला वाटतं बरोबर आहे का? हा. नाग, कुर्म, कुरकल, देवदत्त. हा कुरकलाचं कार्य शिंक येणं. नाग, कुर्म, कुरकल आणि देवदत्ताचं कार्य आहे जांभ येणं. आणि धनंजयाचं कार्य मृत शरीर फुगवणं. असं पद्धतीचं हे काय झालेत आता? चित्तचतुष्टय झालीत, प्राणपंचक झालीत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय झाली. म्हणजे किती झाली? 19 घटक झाली ना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 त्रिक, 15. आणि चित्तचतुष्टय 15 आणि 4 19. आणि 19 घटक एकत्र आली, त्याचं नाव आहे सूक्ष्म शरीर. आणि अशी सगळं सूक्ष्म शरीर एकत्र आली, ती झाली सूक्ष्मसृष्टी. हे कोणाचं कार्य? अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य. ठीक ना. आणि हातचा आपण जेवढा विषय बोललो तोच इथे दिलेला आहे, फक्त आपण त्याची गटवारी विभागणी करून थोडंसं बोललो. आता बघा, ते सगळे आपण वाचून घेऊ. सूक्ष्मसृष्टीची उत्पत्ती. सूक्ष्मसृष्टी म्हणजे वेष्टी दृष्टीने बोलायचं झालं तर कोणता देह? वेष्टी दृष्टीने बोलायचं झालं तर कोणता देह? सूक्ष्म देह. कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर आहे ना. आणखी सूक्ष्म देह, सूक्ष्म शरीर त्यालाच म्हणायचं म्हणलं तर लिंग देह, लिंग शरीर, वासनात्मक देह आहे ना. आणि अतिवाहिक देह असे, आणि किंवा सत्व असे त्याला म्हणतात. अंतकरण असं त्याला म्हणतात. ते आता नावं सगळी आली बघा. सूक्ष्मसृष्टीची उत्पत्ती. सर्व भूतांच्या एकत्र झालेल्या सत्वगुणापासून कोण बनतं? बोला. अंतकरण उत्पन्न होते. सत्वगुणापासून होते म्हणून त्या अंतकरणाला काय म्हणतो आपण? ज्ञानाचा हेतू. कारण सत्वात संजायते ज्ञानम, म्हणून ते ज्ञानाचा हेतू आहे. म्हणजे ज्ञान त्याच्याद्वारा होतं. म्हणून सगळं शरीराच्या आतल्या गोष्टी सगळ्या कोणाला कळतात? या अंतकरणाला कळतात. म्हणून अंत म्हणजे आतकरण म्हणजे ज्ञानाचं साधन. तेच बोलतात बघा. अंत म्हणजे आपल्या सर्व भूतांच्या सत्वगुणापासून अंतकरण जाणते. सत्वगुणाचं कार्य आहे म्हणून सर्वच भूताच्या सत्वगुणाला कोण जाणतं? हे अंतकरण जाणतं. अंत म्हणजे देहाच्या आत, करण म्हणजे ज्ञानाचे साधन. म्हणून त्यास काय म्हणतात? अंतकरण म्हणतात. म्हणजे देहाच्या आतलं ज्ञानाचं साधन आहे कोण? अंतकरण. म्हणून त्याला काय नाव आहे? अंतकरण. अंतकरणाला करण नाव काय आहे? कारण नाव का? साधन. आणि अंत नाव का? आत आहे. कोणाच्या आत आहे? देहाच्या आत आहे. मग देहाच्या आत ज्ञानाचं साधन जे आहे त्याला काय म्हणतात? अंतकरण म्हणतात. अंतकरणाचा हे नाव अनवर्तक आहे का निरर्थक आहे? अनवर्तक आहे. कारण
नावातच अर्थ दडलेला ना. नाव गंगाधर आणि स्नान करत नाही महिनाभर, ते नाव अनर्थक आहे का? नाही. आपले वैद्य बाबा, आपल्या वक्ते बाबा विनोदाने म्हणायचे, नाम सुलोचना, एक डोळा हेकना किधर भी देखना, चलते है बंबई पना, उसका नाम सुलोचना. आता हे नाव अनर्थक आहे का? नाही, कारण त्या नावाचा अवमान आहे तो, आहे ना, निरर्थक ठरेल ते. पण हे नाव अंतकरणाचं कसं आहे? अनर्थक आहे. त्या नावातच तो अर्थ दडलेला आहे. म्हणून म्हणतात अंतकरण म्हणजे देहाच्या आत, करण म्हणजे ज्ञानाचे साधन, म्हणून अंतकरण म्हणतात. सत्वगुणाचे कार्य आहे म्हणून त्यास काय म्हणतात? बोला पटकन. सत्वही म्हणतात. अंतकरणाच्या परिणामास काय म्हणतात? वृत्ती. तिथं फक्त काही शब्द हे करून घ्यायचे, आपल्या मनात अध्यारूत करून घ्यायचे. वृत्ती प्रभाकरामध्ये केलेलं लक्षण आहे, कारण त्याची आतव्याप्ती वगैरे दोष येऊ नये म्हणून. अंतकरणाच्या प्रकाशरूप परिणामास वृत्ती असे म्हणतात. कारण नंतर काम, क्रोध, लोभ हे सगळ्या अंतकरणाचीच वृत्ती, पण त्या सगळ्याला आपण वृत्ती म्हणतो का? नाही. म्हणून अंतकरणाच्या प्रकाशरूप म्हणजे कंसात ज्ञानरूप परिणामास काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात. अंतकरणाच्या परिणामास म्हणजे अंतकरणाचा प्रकाशरूप अर्थात ज्ञानरूप परिणाम जो आहे त्यास काय म्हणतात? वृत्ती असं म्हणतात. आणि ती म्हणजे कोण? वृत्ती. किती प्रकारची आहे? 4 प्रकारची. मग निश्चयात्मक वृत्ती, तत्र निश्चयात्मक वृत्ती तिला काय म्हणतात? बुद्धी. आणि त्या बुद्धीने जर आत्मस्वरूपाचा निश्चय केला तर मग बुद्धीचे वैभव अन्य नाही दिवचे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. आणि तिने अनात्म्याला जाणलं तर मग अनेक बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालट तिरंग, धरू जाता संग तो होय बाधक. आणि तिने आत्म्याला जाणण्याकरता मग माऊली म्हणतात बुद्धिनिष्ठे आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्प्रायण हरणशी. गीतेमध्ये 2 प्रकारची बुद्धी सांगितली आपल्याला. व्यवसायात्मिका बुद्धी रेख कुरुनंदन, बहुशका हिणंताश्च बुद्ध अव्यवसायना. म्हणजे जी अनेकत्वाला जाणणारी ती अव्यवसायात्मक आहे, आणि परमात्म्याला जाणणारी ती व्यवसायात्मक आहे. त्यालाच काय म्हणता येईल? सद्बुद्धी. आणि अनात्म्याला जाणणारी ती दुर्बुद्धी. म्हणून तू कोबऱ्या प्रार्थना करतात देवाला, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायण, आता माझा आयुष्य करीन तुझे पायी चित्त धरी, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊन, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून गीतेमध्ये म्हटलेले ध्याय तो विषयान पुंसा संघास्ती शुपजा येते, संघात संजय येते, कामात कामात क्रोधो बीजा येते, क्रोधात भवती समूहात, समूहात स्मृतिभ्रमा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. म्हणून मनुष्याचा सगळा नाश व्हावा. कशाचा होऊ नये? बुद्धीचा होऊ नये. कारण इतराच्या नाशाने पतन होतं असं नाही, पण ते कमी प्रमाणात होतं. बुद्धीचा नाश झाला का प्रणश्यती, प्रकर्ष करून त्याचा नाश होतो. म्हणून बुद्धीचा पालट धरारे काय मागवता हा नाही नरदेह असं म्हटलंय. म्हणून मनुष्याने काही झालं तर परमात्म्याकडे प्रार्थना कशाची करावी? दुर्बुद्धी ते म्हणा. म्हणून बाबा म्हणत असतात रोज आपण हा अभंग म्हटला पाहिजे तो कोबरायचा, बुद्धी दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजणारा. कारण बुद्धी मनुष्याची चांगली असली का कसल्याही संकटातून तू बाहेर निघतो. आणि बुद्धीचा विचार संपला का संस्थेतला विद्यार्थी असलो तरी गळफास लावून घेतो, असं होतं. आणि घडलेली घटना नाही आपली. त्यामुळे मनुष्याची बुद्धी ही विचलित होता कामा नये. बुद्धी विचलित झाली का मग प्रकर्ष करून नाश होतो. आणि बुद्धी जर मनुष्याची स्थिर असली तर मोठ्यातल्या मोठ्या संकटातून स्थिर चित्ताने बरोबर तो निर्णय काढून सही सलामत त्यातून बाहेर पडतो. म्हणून बुद्धी आपली चांगली असली पाहिजे. बुद्धीचा दाता कोण आहे? परमात्मा. त्याला प्रार्थना केली पाहिजे. म्हणून तो कोबरा आपल्याला प्रार्थना आपलं मुमुक्षुत्वाचं प्रतिनिधित्व करतात आणि प्रार्थना करतात दुर्बुद्धी ते म्हणा कदा नपजो नारायण. म्हणून अंतकरणाची पहिली वृत्ती निश्चयात्मक, तिचं नाव बुद्धी. संकल्प विकल्प करणार ते मन, संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तीस मन म्हणतात. आणि पूर्वपर म्हणजे मागे होऊन गेलं पुढे होणार. आता रोज आपल्याला मागे काय झालेला विषय, पुढे काय येणारा विषय आहे, हे आपल्याला पटकन अनुसंधान कधी लागतं? आपलं ग्रंथ पाठात काय असतं म्हणून? चित्त असतं म्हणून. कारण ते चित्त तिथे लागतं म्हणून म्हणतात पूर्वपर चिंतन करणाऱ्या वृत्तीला काय म्हणतात? चित्त म्हणतात. आणि अहम मी तुम्ही काय समजलं आम्हाला? आम्ही म्हणजे कोण असा झाला की काय अहंकाराचे घर खाली अतिशहाणा असं काही म्हणतात आहे ना. आणि नामदेव महाराज प्रार्थना करतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी अभिष्णुदासा भाविकाशी. कारण तीळ मात्र जरी होय अभिमान, अहंकार अभिमान एकच तर मेरुत्व समान भारा देवा. तुका म्हणे अभिमान नारायण नसोसे किंवा तुका म्हणे नाही अभिमान त्यासी आणि नेदी अनेकाशी धरू देव. त्याला अभिमान नाही आणि दुसऱ्याला धरल्याला त्याला सहन होत नाही. एखाद्या वेळेला वैर्याचा तो काही क्षण सहन करतो पण भक्ताचा बिलकुल नाही. तात्काळ त्याला त्याचा अभिमान तो परमात्मा घालवतो. म्हणून म्हणतात हा अभिमान म्हणजेच कोण? हा अहंकार. अशा अभिमान वृत्तीस काय म्हणतात? बोला अहंकार असं म्हणतात. पंचमहाभूताच्या एकत्र झालेल्या रजोगुणापासून 5 प्राणाची उत्पत्ती आहे आणि त्यांना स्थान व क्रियाभेदाने किती नावं आली? ती 5 नावं आली. कोणती? ती आपल्याला खाली दिली जी आपण बोललो. एक सोपा एक विचार आहे इथे एक बघा.
ते स्वामी आले होते ऋषिकेशचे बाबाच तिथं, तर त्यांनी सांगितलं आपल्याला बऱ्याच वेळेला पोटाच्या विकृती होतात नाना प्रकारच्या, होतात की नाही, कधी पोट दुखणं, कधी शौचाला सापणं होणं, आणि मग आरोग्य ढासळणं, आणि मग पुन्हा 4-2 दिवस पाठ बुडणं, असं होतं की नाही आपलं. माझंही बऱ्याच वेळेस होतं. तर मग अशा वेळेला पोटाचे कुठलीच विकार आपल्याला होऊ नये, दुःख होऊ नये, वेदना होऊ नये असं वाटत असेल एक छोटी उपासना आहे, आणि ती रोज करायला पाहिजे फक्त. आणि तिला काही नाही, फार झालं तर 2 मिनटं लागतात, जास्त नाही. जेवायला याच्यानंतर जेवायला बसतो ना आपण, ब्रह्मार्पणम वदनी कवळ घेता, हे झालं आपलं का त्यावेळेला शेवटची सुरुवातीची जे 5 घास घेतो ना, ते 5 घास घेताना मनातल्या मनात म्हणायचं प्राणाय स्वाहा, आपणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, एवढंच म्हणायचं. मग यथेच्छ भोजन करायचं, कुठलीच व्याधी कुठलीच पीडा होत नाही. हे मी सांगताना लय वेळेला सांगितलं पण करायचं म्हणलं, ही उपासना छोटी आहे ना, आपल्याला वाटतं एवढं फळ कसं होईल, म्हणून ती 2 दिवस आठवते सांगितल्याच्यानंतर, तिसऱ्या दिवशी पुन्हा विसरून जाते. असं खूप वेळेला झालं, त्यामुळे अजून त्याचा परिणाम होत नाही. तर माऊलीला मी आता तरी प्रार्थना करतो का आता ध्यानात राहू दे म्हणून. ते विसरतं मनुष्य, कारण ती जितकं सोपं असलं ना तितकं मनुष्य लवकर विसरतो, कठीण असलं का ते ध्यानात ठेवतं. पण इतकी उपासना सोपी आहे, पण त्याचं फल इतकं महान आहे का पोटातली जी कुठलीच विकृती आपल्याला उदरजन्य विकृती होत नाही. ते म्हटले माझा 50 वर्षाचा अनुभव आहे, ते स्वामी म्हटले. आणि अजून मला पोटाची पीडा काय असते मला कधीच झाले नाही. त्याचं कारण मी 2 टाईम ही उपासना करतो. जेवताना फक्त काय करायचं, आणि वेळ जात असेल तर छोटी छोटी घास घ्यायची पहिली, आणि ते प्राणाय स्वाहा, आपणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा म्हणायचं. नंतर यथेच्छ भोजन करायचं. कुठलाच व्याधी पीडा त्रास आपल्याला कधी होत नाही, असं ते स्वामीजीने सांगितलेली एक प्रकारची उपासना आहे. ही ते सहज आठवले म्हणून सांगितली. हे 5 प्राणाचे कार्य बघा. ज्याचे कोणते स्थान आहे, पहिला बोला, हृदय स्थान आहे. आणि धर्म कोणते त्याचे, क्षुधा पिपासा, आणि तो कोण प्राण. बुधस्थान त्याचा धर्म, मलमूत्राचं क्षरण क्रिया करणारा तो अपान. 3 नाभिस्थान, आणि भुक्त आणि पित्त म्हणजे काय, आपण लेय हे पेश्य चोष्य भोक्ष भोज्यादी प्रसिद्ध असं नाथबाबाची एक ओवी आहे. त्यात काही लेय आहे, काही पेय आहे, काही चोष्य आहे, काही भोज्य आहेत. लेय म्हणजे चाटण्याचे, पेय म्हणजे पिण्याचे, आणि त्यातलं हेय म्हणजे टाकण्याचे, आणि चोष्य म्हणजे चोखून, तो ऊसबीज आपण चोखून खातो ना असं, आणि भोज्य म्हणजे जे षडरसाने युक्त असणारं भोजन. तर असे जे पेय आणि 2च भाग मुख्य केले. काही तर भुक्त आणि पित्त. पित्त म्हणजे पिलेले, आणि भुक्त म्हणजे खाल्लेले. असं जे अन्न आहे त्याचा योग्य समान करतो, त्याचं नाव आहे समान पद्धतीने वितरण करणारा तो समान. आणि या समानाचं कार्य व्यवस्थित नसलं ना मनुष्याला पॅरालिस लवकर होतो. म्हणजे एखाद्या अवयवाला ते पुरवठा होत नाही ना, मग आपण म्हणतो ना रक्त, ते मेंदूलाचं रक्त पुरलं नाही किंवा इकडेच मग ते पॅरालिस वगैरे होणं, किंवा एखाद्या अवयवाने काम न करणं. मग का बरं, ही उपासना आपली कमी पडली का असं होतं. मग ते अवयव काम देत नाही. कंठस्थानी राहतो. आता कंठस्थानातले उदानाचं कार्य व्यवस्थित नसलं ना मनुष्याला लवकर दम्याचा आजार जडतो. नंतर सर्व सांध्यामध्ये जर हे नसलं ना तर लवकर ते आपले हाडं ठिसूळ होतात, लवकर ते कामावर येतात, लवकर काठीचा आधार घ्यावा लागतो चालताना, उठताना, बसताना, असा प्रकार होतो. आणि सगळ्या व्याधना होऊ नये आपल्याला वाटत असेल तर काही नाही, 5 प्रकारची उपासना, ते 5 आहुती दिल्या का ते व्यवस्थित राहतं. काहींचं सुदृढ, आपले मारुती बाबाचं अजून सुद्धा सगळं सक्षम आहे, तर बाबा ही उपासना करत असले पाहिजे, असं त्याचा अर्थ आहे. आता जे 5 उपप्राण बघा, शिवाय कोणी 1 नाग, 2 कुर्म, 3 कृकल, 4 देवदत्त आणि 5 धनंजय. कोणीच बघितले नाही अजून, असं करू नका. झालं एक 5 मिनटं लक्ष द्या. शिवाय कोणी 1 बोला ना एकदा. 5 उपप्राण, नाग 2 कुर्म 3 कृकल 4 देवदत्त आणि 5 धनंजय. हे 5 काय आहेत, उपप्राण आहे. म्हणजे मुख्यमंत्री वर झाले आणि खाली हे उपमुख्यमंत्री असं म्हणा. 5 उपप्राण. आणि त्यांचे कार्य काय तर अनुक्रमे. मग पहिला जोड्या जुळवा. नागाचं कार्य उद्गार, कुर्माचं कार्य निमिष उन्मिष. उद्गार म्हणजे ढेकर, आणि निमिष उन्मिष म्हणजे डोळ्याच्या पापण्याची उघडझाप. आणि कुरकलाचं कार्य शिंक, देवदत्ताचं कार्य जांभई, आणि धनंजयाचं कार्य मूर्त शरीर फुगवणं. म्हणून मेलेल्या माणसाला जास्त काळ घरातले लोक ठेवत नाही, कारण ते म्हणतात फुटलं आणि ते सगळं विस्कळीत झालं तर मग करायचं काय. त्याला काही काय म्हणतात, ते नातेवाईक जरा दूर राहिले म्हणजे ते सावडा येईल आता हे उरका. कारण धनंजय त्या शरीराला काय करत असतो, फुगत असतो. म्हणजे मेल्याच्या नंतर सुद्धा मर्ताक्षणी उचललेली या प्राणासरशी इंद्रिय गती आपैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकार आहे. त्याच्यातले 5 मुख्य प्राण आणि 4 उपप्राणही जातात, पण 1 प्राण राहतो. कोणता, धनंजय. ते शरीराला फुगवण्याचं कार्य तो करतो. कुठपर्यंत त्याचा अंत्यसंस्कार होत नाही तोपर्यंत. म्हणून म्हणतात बघा, हे शरीर फुगवणे या त्याच्या क्रिया मानतात. आणि पृथ्व्याधिक आहे ना, पृथ्व्याधिकांच्या पृथक रजोगुणापासून, म्हणजे मिलित रजोगुणाचं कार्य कोण झाला होता, प्राण.
आणि पृथक रजोगुणाचं कार्य 5 उपप्राण आहे ना. मग आता बघा, मग तो पृथ्वीचं कार्य आहे नाग, जलाचं कार्य आहे कुर्म, अग्नीचं कार्य आहे कृकल, वायूचं कार्य आहे देवदत्त आणि आकाशाचं कार्य आहे धनंजय. पृथक पृथक रजोगुणाचं कार्य, रजोगुणापासून त्यांची उत्पत्ती मानतात. परंतु हे उपप्राण वेदांत संप्रदाय ते मानित नाहीत. का बरं? या 5 उपप्राणाचा विशेषत्वाने विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे. वेदांत संप्रदायामध्ये सगळंच मिथ्या ठरायचं, मग त्याचा कशाला विचार फारसा करतील, म्हणून त्याचा फारसा विचार करत नाही. फक्त 5 प्राणाचा विचार मात्र केलेला आहे. कारण शरीर माध्यमं खलु धर्म साधनम असंही म्हटलेलं आहे. प्राण कसा आहे? विक्षेप रूप आहे. आणि विक्षेप स्वभाव कोणाचा आहे? बोला 3 गुणापैकी रजोगुणाचा आहे. म्हणून भूताच्या रजोगुणापासून कोणाची उत्पत्ती? प्राणाची उत्पत्ती सांगितली. आता प्रत्येक भूताच्या सत्वगुणाच्या अर्ध्या भागापासून 5 ज्ञानेंद्रिय आणि रजोगुणाच्या अर्ध्या भागापासून 5 कर्मेंद्रिय. कारण अर्ध्या भागापासून कोण होऊन गेले मागे? मिलित सत्वगुणाचं म्हणलं तर अंतकरण आणि मिलित रजोगुणाचं म्हणलं का प्राण. आता स्वतंत्र सत्वगुणाचं म्हणलं का अर्ध्या स्वतंत्र सत्वगुणाचं म्हणलं का ज्ञानेंद्रिय, स्वतंत्र रजोगुणाचं म्हणलं की कर्मेंद्रिय. ती आपण लावली, इथे दिली, फक्त ते वाचून घेऊ. तर आकाशाच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य बोला श्रोत्र इंद्रिय, म्हणून ते आकाशाच्या कोणत्या गुणाला जाणतं? आकाशाच्या कोणत्या गुणाला जाणतं? शब्द गुणाला जाणतं. आणि पृथ्वीच्या आपल्या आकाशाच्या स्वतंत्र रजोगुणाचं कार्य वाक म्हणजे वाणी, म्हणून ते आकाशाच्या कोणत्या गुणाला बोलते? शब्दाला ती बोलते वाणी. बोलायचं. नंतर 2 वायूच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य त्वगिंद्रिय, म्हणून ते वायूच्या कोणत्या गुणाला जाणतं? स्पर्श गुणाला जाणतं. आणि रजोगुणाचं कार्य पाणी म्हणजे हात, म्हणून तो वायूचा वेग घेऊन शरीराला गती देतं. अग्नीच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य नेत्रेंद्रिय, म्हणून ते अग्नीच्या कोणत्या गुणाला जाणतं? रूपाला जाणतं. आणि स्वतंत्र रजोगुणाचं कार्य म्हणलं तर पाद, म्हणून ते शरीराला काय देतं? गती देतं. म्हणजे त्याचं काय म्हणतो? स्थलांतर करतं. पाय इकडून तिकडे गमनागमन करतात. जलाच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य रसनेंद्रिय, म्हणून जलाच्या कोणत्या गुणाला जाणतं? रस आहे ना, म्हणजे खडू गोड खारड तुरट तिखट आंबट त्या रसनेला म्हणजे जिभेला कळतं. आणि रजोगुणाचं स्वतंत्र रजोगुणाचं कार्य उपस्थेंद्रिय, म्हणून शरीरातल्या नको असणाऱ्या जलाला ते बाहेर ढकलण्याचं कार्य करतं. पृथ्वीच्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य घ्राणेंद्रिय म्हणजेच नाक, ते कोणत्या गुणाला जाणतं? पृथ्वीच्या गंधगुणाला जाणतं. आणि रजोगुण कोणत्या भूताचं कोणतं कार्य? आपल्या पृथ्वीच्या स्वतंत्र रजोगुणाचं कार्य बुधेंद्रिय, म्हणून शरीरातला नको असणारा पार्थिव भाग मलाच्या द्वारा बाहेर ढकलण्याचं कार्य ते करतं. आणि त्या बुध इंद्रियाचं काम जर व्यवस्थित नसेल तर बद्धकुष्ठतेचा त्रास होतो. आणि मग त्या मनुष्याला खाण्याकरताही गोळी आणि जाण्याकरताही गोळी चालू होते. आणि गोळी बंद पडली तर याला लागते गोळी, म्हणजे हा शेवटी संपतो. म्हणून ती उपासना खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ते आपल्याला वाटते, पण त्या उपासनेचा लाभ आपल्या जीवनात निश्चित होऊ शकतो. आता ज्ञानाची साधने कोण? श्रोत्रादी 5 ज्ञानेंद्रिय, 5 इंद्रिय, म्हणून त्यांना काय म्हणतात? ज्ञानेंद्रिय म्हणतात. ज्ञानजनकानी ज्ञानेंद्रियानी. आणि वाघाधिक म्हणजे वाणी आदी कसे साधना आहेत? क्रियेची आहेत, म्हणून त्यांना काय म्हणतात? कर्मेंद्रिय. क्रियाजनकानी कर्मेंद्रियाने. कर्म म्हणजेच क्रिया, ती रजोगुणापासून होते, म्हणून त्यांची उत्पत्ती कोणापासून सांगितली? रजोगुणापासून सांगितली. एकंदरत अंतकरण चतुष्टय म्हणजे एक अंतकरण, 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 त्रिक 15, अंतकरण 1 16, असे 16 अवयवाचे अपंचीकृत भूताचे, म्हणजे मिक्स झाली नाही, एकमेकांमध्ये संमिश्र झाली नाही, अशा भूताचे कार्य कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर तयार झाले. आणि या सूक्ष्म शरीराचे ज्ञानेंद्रियांना आपल्या सूक्ष्म सृष्टीचे ज्ञान इंद्रियांना होत नाही. तुम्ही म्हणाल काय होत नाही? आम्हाला तुमचे डोळे दिसतात, कान दिसतात. खरं सांगा, डोळे कान दिसतात का आपल्याला? नाही. मग हे काय? घर म्हणजे आपण का? घरात राहणार आपण? घरात राहणार आपण, घर म्हणजे आपण नाही. तसे ही म्हणजे इंद्रिय नाही, याच्या आत राहणारी इंद्रिय म्हणजे इंद्रिय अतिंद्रिय आहे. कारण अपंचीकृत ते कारण गुणा कारण वर्तन, ते अपंचीकृत पंचमहाभूतच दिसत नाही, म्हणून त्यांचं कार्य इंद्रिय सुद्धा दिसत नाही. पण आहे का नाही? आहे. कशाहून? कार्य अनुमय. अग्नी कशाहून आहे? धुरावरून आहे ना. तसं चक्षुरेंद्रिय कशावरून आहे? रूपाचं प्रत्यक्ष होतं. श्रोत्रेंद्रिय कशावरून? शब्दाचं प्रत्यक्ष होतं आहे ना, शब्द ऐकतो. घ्राणेंद्रिय कशावरून? गंधाचं प्रत्यक्ष होतं. रसेंद्रिय कशावरून? रस कळतात. ज्याचं रसेंद्रिय हजर नसतं त्याला करूड गोड खारड तुरट तिखट काही कळत नाही. होतं की नाही असं? मग जे इंद्रिय हजर असेल त्या संवेदना होतील. मग पाद इंद्रिय कशावरून आहे? गमनागमन करतो. हस्तेंद्रिय कशावरून आहे? आदान प्रदान करतो. वाघेंद्रिय कशावरून आहे? बोलणं वक्तव्य करतो. म्हणजे 5 प्रकारच्या क्रिया करतात, 5 कर्मेंद्रिय आहे.
5 प्रकारच्या विषयाचं ज्ञान होतं, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. म्हणजे ते कसे आहेत? कार्यानुमेय आहेत. म्हणून ती शेवटच्या पंक्तीमध्ये बोलतात का हे नेत्र नासिकादिकांची आपलं या सूक्ष्म सृष्टीची ज्ञान इंद्रियांना होते का? नाही. मग नेत्र नासिकादिकांची गोलके मात्र इंद्रियांना काय होतात? विषय होतात. गोलक म्हणजे राहण्याची घरं, ही गोलक आहेत. ही चक्षुरेंद्रियाची गोलक आहे, ही श्रवणेंद्रियाची गोलक आहे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाची गोलक मात्र इंद्रियांना विषय होतात. पण त्या गोलकात असणारी इंद्रिय कोणत्याही इंद्रियाला विषय होतात का? नाही. आता सूक्ष्मसृष्टी झाली. आता स्थूल सृष्टीचा विचार आहे तो आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.